येस. ओके. आवाज, व्हिडिओ, पीपीटी सगळ्यांना क्लिअर आहे, तर आपण आता आपल्याला सुरुवात करायला काही हरकत नाहीये. सर्वप्रथम स्वागत तुम्हा सगळ्यांचं. माझं नाव आहे डॉक्टर ज्ञानेश्वर यशवंत सकपाळ आणि तुम्हा सगळ्यांचं आजच्या मोफत वेबिनारमध्ये मी मनपूर्वक स्वागत करतोय. आजचा वेबिनार खूप इंटरेस्टिंग आहे. आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि या संदर्भात आपण या संपूर्ण वेबिनारमध्ये संवाद साधणार आहोत, चर्चा करणार आहोत आणि एक जबरदस्त व्यवसाय संधी समजून घेणार आहोत. त्यामुळे जास्त वेळ न घेता मी आपल्या वेबिनारला सुरुवात करत आहे. सर्वप्रथम वेबिनारला सुरुवात करण्याच्या अगोदर आपण आपल्या संस्थेबद्दल थोडक्यात माहिती करून घेणार आहोत की आपली जी संस्था आहे, जी संपूर्ण महाराष्ट्रावर काम करते, ती नक्की कोणती उद्दिष्टे हाती घेऊन काम करते ते थोडक्यात आपण समजून घेऊया. सगळ्यात पहिलं जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे सुशिक्षित बेरोजगार लोकांना रोजगार देणे. दुसरं जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे तालुका, जिल्हा, शहरी भागांमध्ये सक्षम समुपदेशक घडवणे. आणि तिसरं जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे समुपदेशनाच्या माध्यमातून समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवणे. आणि चौथं उद्दिष्ट व्यवसाय करण्यासाठी मराठी बांधवांना सहकार्य आणि प्रोत्साहन देणे. अशी 4 उद्दिष्ट आहेत आपल्या संस्थेची आणि यासाठीच आपली संस्था गेली अनेक वर्ष काम करत आहे. त्याचबरोबर माझं काही मिशन आहे आणि माझं मिशन देखील खूप महत्त्वाचं आहे की 36 जिल्हे, 358 तालुके आणि 41 गाव आहेत, 43 शहर आहेत संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये. मग प्रत्येक गाव, प्रत्येक तालुका, प्रत्येक जिल्हा आणि प्रत्येक शहरामध्ये मानसिक आरोग्य सल्लागार किंवा समुपदेशक हे असावेत, असं हे माझं मिशन आहे. आणि मला सांगायला खूप आनंद होतोय की आतापर्यंत या मिशनमध्ये अनेक अनेक जण सहभागी झालेले आहेत. त्याच्यामध्ये शिक्षक आहेत, प्राध्यापक आहेत, गृहिणी आहेत, नोकरदार आहेत, व्यावसायिक आहेत, अनेक ॲडव्होकेट्स आहेत, डॉक्टर्स आहेत, पोलीस ऑफिसर्स आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत. म्हणजे प्रत्येक क्षेत्रातली मंडळी या माझ्या मिशनमध्ये सहभागी झालेली आहे. ओके. तर काही उद्दिष्टे आणि मिशन घेऊन हे काम आम्ही गेली कित्येक वर्ष करत आहे. आता हा जो वेबिनार तुम्ही अटेंड करत आहात, त्या वेबिनारला काही नियमावली आहे आणि ते नियम तुम्हाला पाळायचे आहेत. सगळ्यात पहिला नियम म्हणजे एअरफोनचा वापर करा, जेणेकरून माझा आवाज तुम्हाला लाऊडली येईल. दुसरा महत्त्वाचा नियम म्हणजे नोटबुक आणि पेन घ्या. तिसरा महत्त्वाचा नियम म्हणजे एका जागेवरती स्थिर थांबा. चौथा महत्त्वाचा नियम म्हणजे प्रश्न, शंका काही असू दे, ते तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवा आणि शेवटी विचारा. आणि हा जो वेबिनार आहे तो कमीत कमी 90 मिनिटांपर्यंत चालणार आहे, कारण का सायकोलॉजी सारखा विषय आपल्याला समजून घ्यायचा आहे. सायकोलॉजीमधील करिअर आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर मला असं वाटतं ते असे 5-10 मिनिटांमध्ये आपल्याला नाही समजून घेता येणार. त्यासाठी आपल्याला 90 मिनिटांचा वेळ देणं खूप गरजेचं आहे. या 90 मिनिटांमध्ये मी तुम्हाला काय काय शिकवणार आहे. ओके. तर बघा, सगळ्यात पहिले जे तुम्हाला मी शिकवणार आहे ते म्हणजे समुपदेशन काळाची गरज का आहे. ओके. दुसरं महत्वाचं म्हणजे की समुपदेशन क्षेत्रामध्ये व्यवसाय संधी आहे का. समुपदेशक कसं बनायचं, नोकरी सांभाळून व्यवसाय सांभाळून, नोकरी सांभाळून, कुटुंब सांभाळून हे सगळं कसं करायचं. ओके. त्याच्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे तो म्हणजे मानसशास्त्र विषयाची पार्श्वभूमी नसली तरी पण समुपदेशक बनता येतं का. अनेकांचा प्रश्न असतो. कायदेशीर प्रॅक्टिस करू शकतो का. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक उत्पन्न कसं मिळवायचं आणि प्रवेश प्रक्रिया. असे हे 8 टॉपिक आहेत जे ह्या संपूर्ण वेबिनारमध्ये मी तुम्हाला काय करणार आहे, सांगणार आहे, समजवणार आहे, तुम्हाला ज्ञानीत बनवणार आहे आणि मग तुम्ही तुमचा निर्णय घ्यायला मोकळे असाल. ओके. त्यामुळे हे 8 टॉपिक मी तुम्हाला शिकवणार आहे. त्यामुळे कुठलाही गैरसमज करून न घेता संपूर्ण फोकस या वेबिनारकडे द्या. मी एवढाच तुम्हाला विश्वास देतो की एक जबरदस्त संधी तुम्हाला मिळणार आहे ह्या वेबिनारच्या शेवटी. येस. मानसिक आरोग्य सल्लागार किंवा मानसिक आरोग्य समुपदेशक बनून तुम्ही स्वतःच्या वेळेनुसार स्वतःची नोकरी, स्वतःचा व्यवसाय, स्वतःचं कुटुंब सगळं सांभाळून स्वतःच्या वेळेनुसार स्वतःचं पार्ट टाइम उत्पन्न सुरू करू शकता. आणि हे कसं करायचं हे जर का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा वेबिनार शेवटपर्यंत अटेंड करा. ओके. त्याच्यानंतर मी माझ्याबद्दल थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतोय की माझं नाव आहे डॉक्टर ज्ञानेश्वर यशवंत सकपाळ. 2006 पासून मी या क्षेत्रामध्ये काम करतोय आणि गेली अनेक वर्ष काम करत असताना अतिशय प्रामाणिकपणे काम करतोय. आणि त्याची पोचपावती म्हणजे आतापर्यंत 21 पेक्षा जास्त पुरस्काराने मला सन्मानित केले गेलं आहे. आणि माझं जे काम आहे ते ऑनलाईन आणि ऑफलाईनच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे. आणि सांगायला खूप आनंद होतोय की ऑनलाईनच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या बाहेर देखील आपलं काम सुरू आहे, भारताच्या बाहेर देखील आपलं काम सुरू आहे. म्हणजे जिथे जिथे मराठी माणसं आहेत तिथे तिथे आपलं काय आहे, काम सुरू आहे. आणि हे काम गेली अनेक वर्ष माझं सुरू आहे. माझ्याबद्दल अनेक वृत्तपत्रांमध्ये आलेलं आहे, अनेक न्यूज चॅनलला माझ्याबद्दल आलेलं आहे, अनेक ठिकाणी तुम्ही माझ्याबद्दल वाचू शकता, बघू शकता. काहीच अडचण नाही आहे. म्हणजे अख्ख्या सोशल मीडियावरती मला तुम्ही सर्च करू शकता, तुम्हाला तिथे देखील माझ्याबद्दल बरीचशी माहिती मिळेल. आता प्रश्न असा असतो, शंका अशी असते की सर हे सगळं तुम्ही आम्हाला सांगताय पण नक्की तुम्ही आहात कुठून, तुमचा पत्ता काय आहे,
तुमचं खरंच एखादं सेंटर आहे का? खरंच तुमच्याकडे अनुभव आहे का? की असंच काहीतरी बोलताय? बरोबर की नाही? तर लक्षात घ्या, माझं सेंटर आहे डोंबिवलीमध्ये, मुंबईमध्ये, आणि गेली अनेक वर्ष हे सेंटर मी स्वतः चालवतो आहे. ओके. हा माझा पत्ता आहे, हा माझा वैयक्तिक संपर्क क्रमांक आहे. तुम्ही कधीही मला येऊन भेटू शकता, मला संपर्क करू शकता, मला मेसेज करू शकता, मला फोन करू शकता. काहीच अडचण नाहीये. ओके. तर मी थोडक्यात तुम्हाला माझ्याबद्दल, आपल्या संस्थेबद्दल माहिती दिलेली आहे. आणि आता मला तुमची थोडक्यात माहिती पाहिजे की तुमचं प्रोफेशन काय आहे, तुमचं लोकेशन काय आहे. ओके. कारण का आपण कोणाशी संवाद साधत आहोत हे आपल्याला एकमेकांना जर काय माहिती असेल तर संवाद साधणं खूप सोपं जाईल. आणि म्हणून मला थोडक्यात तुमची फक्त माहिती द्या की तुमचं लोकेशन काय आहे, तुमचं प्रोफेशन काय आहे. ओके. फास्ट. येस. फास्ट. तुमचं प्रोफेशन आणि तुमचं लोकेशन ह्या दोनच गोष्टी मला तुमच्याकडून पाहिजेत. फास्ट. सॉरी. ओके. येस. फास्ट. ओके. येस. तुमचं प्रोफेशन आणि तुमचं लोकेशन ह्या दोनच गोष्टी मला पाहिजे आहेत. कृपया करून. येस. ओके. ओके. येस, मी तुम्हा सगळ्यांचे मेसेज वाचतो आहे. ओके. येस, खूप लोकांचे मेसेज येत आहेत. येस. धन्यवाद, 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 धन्यवाद. ओके. ग्रेट. आपण असं म्हणायला हरकत नाही की संपूर्ण महाराष्ट्रभरातून आत्ता इथे आपल्या ह्या वेबिनारमध्ये लोक आहेत. ओके. मी तुम्हा सगळ्यांचे मेसेज वाचतो आहे. येस. ग्रेट, 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 ग्रेट. छान, छान. ओके. चला, धन्यवाद. खूप लोक व्यक्त झालेली आहेत. माझी अशी इच्छा आहे की प्रत्येकाने व्यक्त होणं गरजेचं आहे. कारण का जर तुम्ही व्यक्त राहिलात तर तुम्ही ॲक्टिवेट आहात असं मी समजेन. आणि जर तुम्ही वेळोवेळी व्यक्त झालात तर तुम्हाला हा विषय चांगला कळेल. कारण का तुम्ही तुमच्या आयुष्यातला अमूल्य असा वेळ देत आहात माझ्या वेबिनारला. बरोबर की नाही? मग हा अमूल्य असा वेळ तुमचा वाया गेला नाही पाहिजे. आणि म्हणून तुम्ही व्यक्त होणं खूप खूप गरजेचं आहे. येस, मी तुम्हाला सगळ्यांचे मेसेज वाचतो आहे. चला, स्टॉप करायचे मेसेज सगळ्यांनी. येस, खूप लोकांचे मेसेज आलेले आहेत. येस. येस, येस. धन्यवाद, धन्यवाद. खूप लोकांचे मेसेज आलेले आहेत. ओके. प्रत्येकाने व्यक्त होणं गरजेचं आहे. येस. चला, आता थोडंसं पुढे जाऊया आपल्या वेबिनारमध्ये. की आता बऱ्याच लोकांनी इथे मेसेज केलेला आहे की येस सर, मी इथून इथून आहे, माझं हे प्रोफेशन आहे. ओके. खूप लोकांनी मेसेज केलेले आहेत. खरंच तुम्हा सगळ्यांचं कौतुक. आता ना एकच गोष्ट लक्षात ठेवा की आजचा जो वेबिनार मी कंडक्ट करत आहे तो वेबिनार फक्त त्याच लोकांसाठी आहे ज्यांना समुपदेशनाच्या माध्यमातून समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवायचं आहे आणि सोबत स्वतःचा पार्ट टाइम किंवा फुल टाइम व्यवसाय सुरू करायचा आहे. अर्थात ज्यांना पार्ट टाइम मध्ये पैसे कमवायचे आहेत त्यांच्यासाठी आजचा वेबिनार आहे. त्यामुळे मी इथे एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की स्वतःला एक प्रश्न विचारा की बाबा रे, मी आज हा जो वेबिनार अटेंड करत आहे तो नक्की का करत आहे, कशासाठी करत आहे, त्याच्या मागचं कारण काय आहे. ओके. आणि बघा काय उत्तर मिळते का ते. कारण का तुम्ही खरंच तुमच्या आयुष्यातला अमूल्य असा वेळ देत आहात आणि म्हणून तुम्हाला स्वतःला तो प्रश्न विचारणं खूप गरजेचं आहे. कारण का कुठे जायचं हे जर का माहिती असेल ना तर निर्णय घेणं सोपं होतं. बरोबर की नाही? आणि म्हणून तुम्हाला जर खरंच समुपदेशक बनायचं असेल, तुम्हाला जर का खरंच समाजामध्ये समुपदेशक म्हणून स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असेल, स्वतःचा चांगला व्यवसाय सुरू करायचा असेल, स्वतःचं समुपदेशन केंद्र सुरू करायचं असेल, तर हा वेबिनार तुमच्यासाठी आहे. ओके. हा वेबिनार कुठलाही सेल्स मार्केटिंगचा नाही आहे, कुठलं प्रोडक्ट माझ्याकडे नाही आहे, कुठली स्कीम माझ्याकडे नाही आहे, तर अतिशय महत्त्वाचा विषय आहे की तुम्ही मानसिक आरोग्य सल्लागार म्हणून लोकांच्या मानसिक आजारावरती काम करू शकता, त्यांना त्यांच्या मानसिक आजारातून बाहेर काढू शकता आणि स्वतःचं चांगलं उत्पन्न मिळवू शकता. क्लिअर? सो जी मंडळी यासाठी आलेली आहे त्यांनी मात्र शेवटपर्यंत हा वेबिनार चुकू नका. ओके. चलो, सो आय होप की तुम्ही सगळ्यांनी स्वतःला प्रश्न केला असाल आणि तुम्हाला सगळ्यांना तुमचं उत्तर मिळालं असेल. आता आपण जाऊया आपल्या मेन विषयाकडे. बघा, आपण आपल्या आजूबाजूला अनेक लोकांना पाहतो आणि त्यांना पाहिल्यानंतर आपल्या मनात सहज येऊन जातं की अरे, ह्याला ना खरंच एका योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. म्हणजेच काय, समुपदेशनाची गरज आहे. ओके. त्यामुळे समुपदेशनाची गरज समाजामध्ये खरंच आहे का, हा प्रश्न विचारणंच खूप चुकीचं आहे. कारण का आज 100पैकी 100 लोकांना समुपदेशनाची गरज आहे. फक्त त्यांचं कारण वेगळं असतं.
ओके, प्रत्येकाचं, कोणाचं स्ट्रेस, डिप्रेशन, एनएक्झायटी, फिअर, फोबिया, ॲडिक्शन, अशा वेगवेगळ्या कारणांसाठी लोकांना समुपदेशनाची गरज पडते. त्यामुळे आज 100पैकी 100 लोकांना काउन्सिलिंगची गरज आहे. येस ऑर नो, काय सांगाल? बघूया तुम्हाला पटतंय का? जे तुम्हाला पटलं तर मग हे बरोबर आहे, बरोबर की नाही? काय वाटतं तुम्हाला? माझं असं मत आहे, आज 100पैकी 100 लोकांना काउन्सिलिंगची गरज आहे. फक्त प्रत्येकाचं काउन्सिलिंगचं कारण वेगळं असेल. कोणाचं नातेसंबंधांसाठी त्यांना काउन्सिलिंग पाहिजे असेल, कोणाला करिअर संदर्भात काउन्सिलिंग पाहिजे असेल, कोणाला व्यसनं लागली असतील म्हणून त्याला काउन्सिलिंग पाहिजे असेल, कोणाला काय म्हणतात त्याला, कॉन्फिडन्स नसेल म्हणून त्याला काउन्सिलिंगची गरज असेल, कोणाला, म्हणजे प्रत्येकाचं कारण वेगळं असू शकतं, लक्षात ठेवा. ओके, पण काउन्सिलिंग ही प्रत्येकाला गरजेची आहे. ओके, असं माझं मत आहे. तुमचं काय मत आहे? तुम्हाला काय वाटतं? येस ऑर नो? फास्ट फास्ट. येस, येस ऑर नो? फास्ट. हा, येस, खूप लोकांचे मेसेज येत आहेत. ओके, ग्रेट 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 ग्रेट. चलो, येस, खूप लोकांचे मेसेज येतात की येस सर, खूप गरज आहे. येस, माझं देखील हेच मत आहे की खूप गरज आहे. पण इथे प्रश्न असा आहे की नक्की का? ओके, आज समाजामध्ये लोकांना काउन्सिलिंगची गरज आहे, पण का, कशामुळे, असं काय घडतंय त्यांच्या आयुष्यामध्ये की ज्याच्यामुळे त्यांना काउन्सिलिंगची गरज भासते? ओके, याचा अभ्यास आपल्याला आजच्या ह्या वेबिनारमध्ये करायचा आहे. क्लिअर सगळ्यांना? ओके, सो आपण तो अभ्यास करायला सुरुवात करूया. आज समाजामध्ये लोकांना काउन्सिलिंगची गरज का आहे, याच्यावरती मानसशास्त्र काय सांगतं, इथून आपण काय करूया, सुरुवात करूया. मानसशास्त्र असं सांगतं की माणूस आहे ना, दिवसभरामध्ये 90 ते 95% नकारात्मक विचार करतो आणि फक्त 5% सकारात्मक विचार करतो, आणि म्हणून त्याला काउन्सिलिंगची गरज आहे. येते लक्षात? कारण का, जास्तीत जास्त तो काय करतोय, नकारात्मक विचार करतोय, आणि म्हणून त्याला काउन्सिलिंगची गरज आहे. इथे मानसशास्त्र अजून एक खूप छान सांगतं की आपले विचार आहेत ना, विचार हे नेहमी सकारात्मक असावेत, कारण आपले विचार आपल्या आयुष्याच्या गाडीचे चालक आहेत. तुम्ही जसा विचार करता तसं ते तुमच्या आयुष्यामध्ये घडत असतं. बघा, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सातत्याने आम्ही मेसेज टाकतो. काही लोक वाचतात, काही लोक वाचत नाहीत, काही लोक वाचून सुद्धा दुर्लक्ष करतात, काही लोक वाचून स्वतःला सांगतात की नाही बाबा रे, काही झालं तरी मला सरांचा हा मोफत वेबिनार अटेंड करायचा आहे, काहीतरी त्याच्यातून मला शिकायला मिळेल, बरोबर की नाही? आणि म्हणून तो तुमचा एक विचार तुम्हाला ह्या वेबिनारपर्यंत घेऊन आलाय. म्हणजे तुम्ही जसा विचार करताना तसं तुमच्या आयुष्यामध्ये घडत असतं, लक्षात ठेवा. आणि म्हणून मानसशास्त्र असं सांगतं की नेहमी माणसाने काय करावं, सकारात्मक विचार करावेत, आणि ते सकारात्मक विचार नक्कीच माणसाला त्याच्या आयुष्यामध्ये सकारात्मक यशापर्यंत पोहोचवतील. पण आज वास्तव काय आहे की माणसं जास्तीत जास्त काय करतात, नकारात्मक विचार करतात, आणि म्हणून त्यांना काउन्सिलिंगची गरज आहे. WHO काय सांगतं ते देखील आपण अभ्यासूया. WHO असं म्हणणं आहे की एका सर्वेनुसार जगामध्ये 90% आजार हे माणसाला त्याच्या नकारात्मक विचारांमुळे होतात. आता विचार करा, मानसशास्त्र पण तेच सांगतं की नकारात्मक विचारामुळे सगळ्या गोष्टी घडतात. WHO पण तेच सांगतं की नकारात्मक विचारामुळे बऱ्याच गोष्टी घडतात. मग आता प्रश्न असा इथे आहे की हे नकारात्मक विचार येतात कुठून? बरोबर की नाही? कारण का, जेव्हा आपण जन्म घेतला ह्या सुंदर अशा सृष्टीमध्ये, तेव्हा आपल्याला सकारात्मक, नकारात्मक, चूक, बरोबर, योग्य, अयोग्य असं काहीच कळत नव्हतं. चांगलं वाईट काहीच कळायचं नाही. मग आत्ता असं काय होतंय की ज्याच्यामुळे आपल्याला कळतं की हे चांगलं आहे, हे वाईट आहे, हे सकारात्मक आहे, हे नकारात्मक आहे. ओके, म्हणजेच हा खूप मोठा अभ्यास आहे जो एका काउन्सिलरला करणं खूप गरजेचं आहे. की एखादी व्यक्ती सातत्याने नकारात्मक विचार करते, पण ती का करते, ते नकारात्मक विचार त्याच्यामध्ये येतात कुठून, त्याचं नक्की रसायन काय आहे, शास्त्र काय आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे, लक्षात घ्या. ओके, आणि येस, एका काउन्सिलरला हेच खूप टफ असतं. म्हणजे तुम्ही खूप चांगले बोलता, तुम्ही खूप चांगले ट्रेनर आहात, तुम्ही चांगले खूप वक्ता आहात, पण जर का तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या मनातील नकारात्मक विचार काढायला अयशस्वी ठरलात, तर तुम्ही शून्य आहात. कारण का, जोपर्यंत तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या मनातील नकारात्मक विचार काढून टाकत नाही, तोपर्यंत त्या समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये सकारात्मक विचार तुम्ही टाकू शकत नाही. आणि जोपर्यंत तुम्ही सकारात्मक विचार त्याच्या मनामध्ये टाकत नाही, तोपर्यंत त्याच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडणं अशक्य आहे. इट्स अ प्रोसेस, लक्षात ठेवा. आणि म्हणून इथे सांगायचं तात्पर्य असं आहे की नकारात्मक विचारांमुळे आज माणसांच्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी घडत आहेत, आणि म्हणून त्यांना काउन्सिलिंगची गरज आहे. येते लक्षात? तुमच्या माहितीसाठी सांगतो की माझ्या काउन्सिलिंग सेंटरला अनेक लोक येतात. ओके, अनेक लोक येतात, आणि त्यांचे प्रश्न काय असतात,
की सर बघा, मी सतत चिंतेमध्ये असतो, मला कसली तरी भीती वाटते, कसली वाटते तीच कळत नाहीये. काही लोक येतात, सर मोबाईलचं सोशल मीडियाचं व्यसन लागलंय, म्हणजे कळते पण ओळख नाहीये. म्हणजे लिटरली काही लोकांना बेल्ट लागलेत. ओके, आता तुम्हाला ते माहिती आहे की नाही मला माहिती आहे, पण बेल्ट निघालेत मार्केटमध्ये. ते बेल्ट लागलेत काही लोकांना. काही जण येतात म्हणतात, सर माझं माझ्या घरच्यांशी जमतच नाहीये, मी या टोकाला आणि माझे घरचे या टोकाला. म्हणजे पटतच नाही, विचारच पटत नाहीत. काही जण म्हणतात, सर पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ बॅलन्सिंग होत नाहीये. ओके. म्हणजे आज इतके प्रॉब्लेम आपल्या समाजामध्ये लोकांचे वाढलेत ना, की विचारू नका. खूप प्रॉब्लेम्स वाढलेले आहेत. काही जण येतात म्हणतात, की सर माझा स्वतःवरचा आत्मविश्वास कमी झालाय. काही म्हणतात, सर सतत नकारात्मक विचार येतात, म्हणून माझं कशातच लक्ष लागत नाहीये. आणि मग असं वाटतं ना, की सगळं थांबून शेवट करावा. शेवट करावा. इथपर्यंत लोक जात आहेत. म्हणजेच काय, की आज आपल्या आजूबाजूला अनेक मंडळी ही काय झाली आहे, मानसिक रुग्ण बनलेली आहे किंवा मानसिक रुग्ण बनण्याच्या रस्त्यावरती आहे. ह्या सगळ्यांना आपल्या मदतीची गरज आहे, काउन्सिलिंगची गरज आहे. येते लक्षात तुमच्या? ओके. काय झालंय बघा ना, आज आपल्या आजूबाजूच्या अनेक केसेस आपण बघू शकतो, की त्या केसचा जर आपण अभ्यास केला, नितीन चंद्रकांत देसाई सगळं होतं तरी पण सुसाईड केलं. सुशांत राजपूत सगळं होतं तरी पण सुसाईड केलं. ओके. पुण्यातील IPS ऑफिसर गायकवाड सगळं होतं तरी पण सुसाईड, म्हणजे सगळं कुटुंब उद्ध्वस्त केलं, शेवटी स्वतःला 2 गोळ्या घातल्या आणि स्वतःला उडवून घेतलं. पुणे अहमदनगर रोडवरील ते डॉक्टर्स सगळं संपवलं. म्हणजे आज एवढंच मी तुम्हाला सांगेन शॉर्ट अँड स्वीट मध्ये, की तुमच्याकडे खूप पैसा आहे, तुमच्याकडे खूप चांगली संपत्ती आहे, तुमच्याकडे खूप मोठं नाव आहे, तुमच्याकडे खूप मोठं पद आहे, तुम्हाला समाजामध्ये मोठं अस्तित्व आहे, प्रतिष्ठा आहे. पण जर तुमचं मानसिक स्वास्थ्य जर का चांगलं नसेल, तर सगळं शून्य आहे. पटतंय तर येस टाईप करा. ओके, किती लोकांना पटतंय? जर तुमचं मानसिक स्वास्थ्य जर का योग्य नसेल, चांगलं नसेल, तर सगळं शून्य आहे. किती लोकांना पटतंय? बघूया किती लोकांना पटतंय ते. कारण का तुम्हाला पण हे पटणं गरजेचं आहे ना, नाहीतर मी फक्त बोलत चाललोय, तुम्ही फक्त ऐकत चाललेत. असं नाही झालं पाहिजे. ओके. मी काय म्हटलंय, की आज खूप पैसा आहे, खूप संपत्ती आहे. ओके, चांगलं नाव आहे, पद आहे, प्रतिष्ठा आहे, अस्तित्व आहे स्वतःचं समाजामध्ये. पण जर का मानसिक स्वास्थ्य नसेल तर सगळं शून्य आहे. हे तुम्हाला पटतंय का? पटत असेल तर येस टाईप करा, पटत नसेल तर नो टाईप करा. असं काही जबरदस्ती नाहीये. ओके, फास्ट. काही लोकांचेच मेसेज येतात, काही लोकांचे मेसेज येतच नाहीत. का बरं? त्याला नाही पटत आहे का? ओके. ज्यांना नाही पटत त्यांनी नाही टाईप केलं तरी पण चालेल हा, काही हरकत नाहीये. पण बोला, काहीतरी बोला. कारण का, तुमचा संवाद हा खूप महत्वाचा आहे. लक्षात ठेवा, तुमचं बोलणं हे खूप महत्वाचं आहे. ओके, चला. खूप लोकांचे मेसेज आलेत की येस सर, बरोबर बोलता. काय होतं ना, एक गोष्ट लक्षात ठेवा, की सातत्याने नकारात्मक विचार केल्यामुळे नकारात्मक मानसिकता निर्माण होते. आणि नकारात्मक मानसिकता निर्माण झाली की त्या माणसाच्या मनामध्ये नकारात्मक भावनांची निर्मिती होते. मग ह्या नकारात्मक भावना कोणत्या? स्ट्रेस, डिप्रेशन, एन्झायटी, फिअर, फोबिया, ॲडिक्शन यांसारख्या नकारात्मक भावनांची निर्मिती होते. आणि एकदा का त्या माणसाच्या मनामध्ये नकारात्मक भावनांनी घर केलं, की हळूहळू हळूहळू त्या माणसाचं मानसिक स्वास्थ्य हे बिघडत जातं. आणि एक वेळ अशी येते की त्याचं स्वतःवरचं कंट्रोलिंग सुटतं आणि तो कुठल्याही निर्णयापर्यंत पोहोचतो. येते लक्षात? त्यामुळे इट्स अ प्रोसेस. इट्स अ प्रोसेस. ओके. आणि त्यामुळे आज आपल्या आजूबाजूला खूप वाईट परिस्थिती आहे. आणि वाईट परिस्थिती का आहे? तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ओके. आणि अजून एक शॉर्ट अँड स्वीट सांगतो तुम्हाला, की काय झालंय माहितीये का? बघा, मी प्रॅक्टिकली सांगतोय, उगाचच काहीतरी सांगायचं म्हणून तुम्हाला सांगत नाहीये. आज माणसाच्या ना सुखाच्या, समाधानाच्या आणि आनंदाच्या व्याख्या बदलल्यात. बघा, सगळ्यांनी कान देऊन ऐकायचंय, मला उत्तर पाहिजे तुमच्या सगळ्यांकडनं. कारण का, हा माझा वेबिनार आहे, तुम्ही काउन्सिलर बनार, लोकांचं काउन्सिलिंग कराल हे मला माहिती नाहीये. पण निदान स्वतःच्या आयुष्यामध्ये जरी काही शिकून गेलात ना, तरी मी जिंकलं, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. ओके. निदान तुमच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल पडला ना, तरी खूप झालं ना मला. बरोबर आहे की नाही? बाकी जर तुम्ही काउन्सिलर बनलात, लोकांचं काउन्सिलिंग केलं तर वेल अँड गुड, चांगलीच गोष्ट आहे. तर मला हे सांगायचंय की आज काय झालंय माहितीये का, की लोकांना काउन्सिलिंगची गरज का आहे? कारण एवढंच आहे की लोकांच्या सुखाच्या, समाधानाच्या, आनंदाच्या व्याख्या बदलल्यात.
पूर्वी माणसं 10 बाय 10च्या रूम मध्ये आनंदी राहत होते, 7 8 लोक एकत्र राहत होते. म्हणजे मी स्वतः 8 ते 10 वर्ष 10 बाय 10च्या रूम मध्ये राहिले, 7 लोक आम्ही होतो. पण तेव्हा देखील लोक सुखाने, समाधानाने, आनंदाने राहत होते. आज 1 BHK पाहिजे, तोही कमी पडतोय. 2 BHK पाहिजे, तोही कमी पडतोय. सेकंड होम पाहिजे, तेही कमी पडते. मग फार्म हाऊस पाहिजे. म्हणजे काय येते लक्षात? पूर्वी ना माणूस सायकलवरती जात होता, पण तो स्वतःला स्वतःला श्रीमंत समजायचा. आज 2 व्हीलर आहे, 4 व्हीलर आहे, पण तरी नाही, अजून थोडी महागडी पाहिजे. मग 4 सीटर आहे, मग 7 सीटर पाहिजे. खूप खूप काही गोष्टी बदलल्यात, लक्षात ठेवा. इतक्या गोष्टी बदलल्यात ना, की माणसाचं दैनंदिन जीवन इतकं बदलत गेलेलं आहे. आणि त्यामध्ये काय होतं, की माणूस एका वेगळ्या आशेमध्ये, ओझ्यामध्ये जगतोय. ओके. पूर्वी बघा, मला आठवतंय, आपण कपड्याच्या दुकानात जात होतो आणि कपड्याच्या दुकानात गेल्याच्या नंतर पॅन्ट वगैरे खरेदी करत असताना एक धागा जरी पॅन्टीचा निघालेला असला तरी आपण म्हणायचो की भैया जी पॅन्ट बदल के दो, ये फटा हुआ है. आज तुम्हाला माहिती आहे की फाटकी पॅन्ट जास्त विकली जाते. ओके. कोण असेल कपड्याच्या दुकानामध्ये त्याला माहिती असेल की पूर्वी ती गुडघ्याच्या खाली फाटली होती, त्यानंतर ती गुडघ्यावरती फाटली, त्याच्यानंतर ती गुडघ्याच्या वरती फाटली, म्हणजे आपण स्पष्ट बोलायला हरकत नाही, मांडीवरती फाटली. आता भविष्यात ती कुठे कुठे फाटेल आपल्याला माहिती नाहीये. त्यामुळे काय झाले ना, सगळंच बदललेलं आहे. ओके. सगळंच बदललेलं आहे. आणि मग त्याच्यामुळे असं मी म्हणेन नेहमी की माणसाचं नक्की सुख, समाधान आणि आनंद कशात आहे तेच त्याला माहिती नाहीये. तो फक्त आणि फक्त प्रत्येक गोष्टीमध्ये तो शोधण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याला ते सापडत नाहीये. आणि मग तो एका वेगळ्या ओझ्यामध्ये आयुष्य जगतोय आणि मग तो मानसिक रुग्ण बनतोय. असं माझ्या अनुभवातून मी तुम्हाला सांगतोय. काय वाटतं, पटतंय का? पटत असेल तर एक थंब द्या, किंवा ऍग्रीड म्हणा, किंवा 100% म्हणा, किंवा येस म्हणा, जे काय म्हणताय ते म्हणा, बघू किती लोकांना पटतंय. किती लोकांना पटतंय? ओके. किती लोकांना पटतंय? व्याख्याच बदलली ना. अहो पूर्वी, म्हणजे मला आठवतंय, मी ₹500 मला पगार होता. म्हणजे सुरुवातीचा काळ मी तुम्हाला सांगतो, नोकरी करायचो मी. ₹500 पगार होता मला. म्हणजे मी कॉलेज करताना नोकरी करायचो, म्हणून तो पार्ट टाइम मध्ये मला ₹500 होता. पण मी खरं कॉलेज वगैरे संपून मी जेव्हा मुंबईला आलो, मुंबईमध्ये 5 मे 2003ला प्रथमतः मुंबईमध्ये आलो. आणि मुंबईमध्ये आल्याच्या नंतर मी एका ऑफिसमध्ये ऑफिस बॉयची नोकरी करायचो. मला ₹1000 पगार होता. 1000त महिना चालायचा. आज ₹1,00,000 आला तरी पण महिना चालतो का हो? नाही चालत, कमी पडतात. किती हा फरक आहे, किती हा फरक आहे. त्यामुळे विषय जास्त लांबवत नाहीये. एवढंच सांगेन मित्रांनो, की सुखाच्या, समाधानाच्या, आनंदाच्या लोकांच्या व्याख्या बदललेल्या आहेत आणि म्हणून लोक डिस्टर्ब आहेत आणि म्हणून त्यांना काउन्सिलिंगची गरज आहे. दॅट्स इट. एवढंच आहे ते, बाकी काहीच नाही. एवढंच आहे ते. ओके. त्यामुळे आज अनेकांना आपल्या मदतीची गरज आहे. आज अनेकांना समुपदेशनाची गरज आहे. आणि त्यांचं समुपदेशन करण्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी आज आपल्या समाजामध्ये मोठ्या संख्येने समुपदेशकांची गरज आहे. कारण काय माहितीये का, मुंबई, पुणे, नाशिक, ओके, अशी काही शहरं सोडलीत तर समुपदेशन म्हणजे नक्की काय हेच लोकांना माहिती नाहीये. समुपदेशक कोण असतो हे देखील लोकांना माहिती नाहीये. समुपदेशन नक्की काय असतं ह्याचं काहीच त्यांना कल्पना नाहीये. ओके. आणि मुंबई, पुणे शहरामध्ये देखील काय झालंय की लोकसंख्या अफाट आहे, पण काउन्सिलर फक्त हातावरती मोजण्या इतकेच आहेत. त्यामुळे माझा एक प्रामाणिक प्रयत्न आहे की प्रत्येक तालुका, प्रत्येक जिल्हा, प्रत्येक शहरामध्ये एक तरी काउन्सिलर असावा. हा माझा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. त्यामुळे इथे तुम्हाला देखील एक प्रामाणिक प्रश्न मी विचारतोय की किती जण यातील काउन्सिलर म्हणून काम करायला तयार आहेत? त्यांनी यस टाईप करा की हो सर, मला माझी नोकरी, माझं कुटुंब, माझा व्यवसाय सगळं सांभाळून पार्ट टाइम मध्ये तुमच्या सोबत मला काउन्सिलर म्हणून काम करायचं आहे आणि स्वतःचं अर्निंग सुरू करायचं आहे. किती लोक तयार आहेत? त्यांनी यस टाईप करा. ओके. आपण काउन्सिलर म्हणून काम करणार आहोत, फ्रीमध्ये नाही करणार आहोत, लक्षात ठेवा. ओके. त्यामुळे तुम्हाला पार्ट टाइम मध्ये खूप चांगल्या पद्धतीने ह्याच्यामध्ये अर्निंग करता येऊ शकतं. आणि ते कसं ते तुम्हाला मी सांगेन, काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये. पण ती इच्छा किती लोकांना, की येस सर, मला इच्छा आहे, ओके, की समुपदेशक म्हणून मला काम करायचंय, लोकांची सेवा करायची आहे, लोकांना त्यांच्या प्रॉब्लेम मधनं बाहेर काढायचं आहे आणि सोबत मला 2 पैसे कमवायचे पण आहेत. ओके. कारण का मी इतकाही मोठा नाहीये की फ्रीमध्ये सगळं करेन, बरोबर की नाही? आणि फ्रीमध्ये करायचं पण नाही, कारण का लोकांना फ्रीमध्ये कुठल्याच मिळालेल्या गोष्टीची किंमत राहिलेली नाही आहे, लक्षात ठेवा. आम्ही रोज सातत्याने हजारो मेसेज व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाकतो की मोफत वेबिनारला या म्हणून. किती लोक येतात? येते लक्षात का? कारण का फ्रीमध्ये आहे ना. त्यामुळे
फ्रीमध्ये कुठल्याच गोष्टीची लोकांना किंमत नाही. त्यामुळे आपल्याला पैसे घेऊनच लोकांचं काउन्सिलिंग करायचं आहे. ओके, तर काउन्सिलर बनण्यासाठी किती लोक तयार आहेत त्यांनी येस टाईप करा असं मी इथे म्हटलेलं आहे. खूप लोकांचे मेसेज येतात की येस सर, येस सर. ओके, धन्यवाद धन्यवाद, आभारी आहे. ओके, ग्रेट 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 ग्रेट. चला, खूप लोकांचे मेसेज आलेले आहेत की येस सर, आम्ही तयार आहोत. ओके, सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांचं कौतुक, कारण का इच्छा तिथे मार्ग आणि आवड तिथे सवड, बरोबर की नाही? इच्छा असेल तर मार्ग निघेल आणि आवड असेल तर सवड निघेल, नाहीतर नाही काय होणार. त्यामुळे तुम्ही इतक्या संख्येने व्यक्त झालात त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं कौतुक आणि तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. आता जे मी इथून पुढे सांगणार आहे ते प्रत्येकाने कान देऊन ऐकायचंय, प्रामाणिकपणे ऐकायचंय. सोपं आहे का हो काउन्सिलिंग करणं एखाद्या व्यक्तीचं? नाही, खूप अवघड आहे. ओके, सगळ्यांनी आता मेसेज स्टॉप करायचे आणि फक्त मी काय बोलतोय याच्याकडे प्रामाणिकपणे लक्ष द्यायचं आहे. एखाद्या व्यक्तीचं काउन्सिलिंग करणं हे सोपं नाहीये, खूप अवघड आहे. खूप अवघड का आहे? कारण का एखादी व्यक्ती जेव्हा तुमच्याकडे येते तेव्हा ती कुठल्या तरी अडचणीमध्ये असते. भले ते स्ट्रेस असेल, डिप्रेशन असेल, एन्झायटी असेल, फेअर फोबिया असेल, त्यांचा रिलेशनशिपचा प्रॉब्लेम असेल, डिवोर्स केस असेल, सुसाईड केस असेल, ॲडिक्शन असेल, कुठलाही प्रॉब्लेम त्या व्यक्तीचा असू शकतो. आणि ती व्यक्ती जेव्हा तुमच्याकडे येते तेव्हा त्या व्यक्तीचं योग्य ते समुपदेशन होणं खूप गरजेचं आहे. जर त्या व्यक्तीचं चुकीचं समुपदेशन झालं तर त्या व्यक्तीचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. आणि मला इथे एवढंच सांगायचं आहे की आपल्याला तो अधिकार नाहीये कोणाचंही आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं. येते लक्षात? बघा, मी स्पष्ट बोलतोय, माझा वेबिनार आहे. मला इतरांसारखं खोटं खोटं बोलता येत नाही, इतरांसारखं मार्केटिंगच्या ट्रिक वापरता येत नाहीत, इतरांसारखं काय म्हणतात त्याला ते आशा दाखवणं किंवा काहीतरी मोठं मोठं दाखवणं हे मला अजिबात जमत नाही. जे आहे ते स्पष्ट बोलून मोकळा होतो मी. की समोरच्या व्यक्तीचं जर का तुम्हाला काउन्सिलिंग करायचं असेल तर काउन्सिलिंग करणं हे इतकं सोपं नाही, कारण का तो बिचारा एका आशेने आलेला असतो. आणि जर त्याची निराशा झाली तर कदाचित त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं आणि त्याला कारणीभूत आपण असू शकतो. आणि मी पुन्हा सांगतोय की आपल्याला तो अधिकार नाहीये. कोणाचं चांगलं नाही करता आलं तरी पण चालेल, पण कोणाचं वाईट करू नका, हे तत्व नेहमी लक्षात ठेवा. येते लक्षात? आणि म्हणून काउन्सलर बनणं किंवा एखाद्या व्यक्तीचं काउन्सिलिंग करणं ही एक जबाबदारी आहे. ही एक जबाबदारी आहे असं मी नेहमी सांगतो. ओके, सेल्स मार्केटिंग नाही आहे आपल्याकडे, प्रोडक्ट सेलिंग नाही आहे आपल्याकडे, स्कीम नाही आहे आपल्याकडे की आपण खूप छान छान मोटिवेट बोलून आपण त्यांना विकून मोकळा होऊ, कमिशन खाऊ, असं आपल्याकडे काहीच नाही आहे. तर आपल्याला समोरच्या व्यक्तीच्या मानसिकतेवरती काम करायचं आहे. आणि म्हणून ती मोठी एक जबाबदारी आहे आणि ती आपल्याला स्वीकारणं खूप गरजेचं आहे. ओके, मग आत्ता मी प्रश्न करतो परत एकदा की समुपदेशक तुम्हाला बनायचं आहे म्हणून तुम्ही सगळ्यांनी येस टाईप केलात, पण समुपदेशक बनून ही जबाबदारी घ्यायला किती लोक तयार आहेत? त्यांनी आता येस टाईप करा. ओके, कारण काही जबाबदारी आहे मित्रांनो. तुम्ही म्हणाल की नाही सर, मला खूप छान बोलता येतं म्हणून मी काउन्सिलर बनतो, मला काहीतरी करायचं आहे समाजासाठी म्हणून मी काउन्सिलर बनतो. नाही, काहीतरी बनायचंय म्हणून काउन्सिलर नाही बनायचं. ती जबाबदारी पण तुम्हाला स्वीकारता आली पाहिजे, ती जबाबदारी पण तुम्हाला पेलवता आली पाहिजे. ओके, कारण का मी पुन्हा पुन्हा तेच सांगेन की आपल्याला तो अधिकार नाही आहे कोणाचंही आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा. मला ना अनेक लोक म्हणतात की सर, तुम्ही गेली अनेक वर्ष या क्षेत्रामध्ये काम करताय. ओके, कसं काय करता? इतकी वर्ष तुम्ही काम करताय, कसं काय? तर मी त्यांना एवढंच सांगतो की मी प्रामाणिकपणे काम करतोय. मग प्रामाणिकपणे काम करतोय म्हणजे नक्की काय करतोय? तर माझं एक तत्व आहे की कोणाच्याही भावनांशी व्यवसाय नाही करायचा. कोणाच्याही भावनांशी व्यवसाय नाही करायचा. म्हणजे पैसा मिळतोय म्हणून काही करायचं हे माझ्या तत्वात बसत नाही. मी प्रामाणिकपणे काम केलं आणि म्हणून मी इथपर्यंत पोहोचू शकलो. तुम्हालाही तेच सांगतोय की तुम्हाला ती जबाबदारी स्वीकारावी लागेल आणि तुम्ही जर जबाबदारी स्वीकाराल तरच तुम्ही एक चांगले काउन्सिलर बनाल, स्वतःचं अस्तित्व निर्माण कराल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समाजामध्ये टिकाल. मी एक जबाबदारी स्वीकारली आणि म्हणून मी गेली अनेक वर्ष म्हणजे 2006 पासून आतापर्यंत, विचार करा कित्येक वर्ष मी हे काम करतोय. ठीक आहे, तर किती जण जबाबदारी स्वीकारला तयार आहेत त्यांनी येस टाईप करा असं मी म्हटलं. आता बघा, बऱ्याच लोकांचे मेसेज कमी झाले. म्हणजे मगाची संख्या खूप होती. ओके, जेव्हा मी म्हटलं ना किती लोक काउन्सिलर बनायला तयार आहेत, किती लोक पार्ट टाइम मध्ये पैसे घालवायला तयार आहेत, किती लोक पार्ट टाइम मध्ये व्यवसाय करायला तयार आहेत, तेव्हा खूप मेसेज आले मला. ओके, आणि जेव्हा मी हे सगळं सांगितलं की हे अवघड आहे, कठीण आहे, तेव्हा मात्र मेसेज कमी झाले. ओके, ठीक आहे, काही हरकत नाही, पण प्रामाणिक राहायला ते खूप महत्वाचं आहे, बरोबर की नाही? चला, तर
सांगायचं तात्पर्य की ही जबाबदारी आपल्याला काय करायची आहे, स्वीकारायची आणि ती जर का जबाबदारी तुम्ही स्वीकारायला तयार असाल तर नक्कीच तुम्ही एक काउन्सिलर म्हणून काम करू शकता, काहीच अडचण नाही आहे. ओके. बघा, तुम्हाला जर एक काउन्सिलर म्हणून काम करायचं असेल, तुम्हाला म्हणून जर एक काउन्सिलर म्हणून जबाबदारी स्वीकारायची असेल, तर तुमच्यासाठी एक जबरदस्त संधी आपल्याकडे आहे आणि ती म्हणजे आपला सर्टिफिकेट कोर्स. पण त्याबद्दल मी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे अगोदरच, की बऱ्याच लोकांचा एक गोंधळ असतो, की सर तुम्ही इथपर्यंत सगळं सांगितलं ते आम्हाला कळलं, पण एक गोष्ट कळली नाही की काउन्सिलिंग म्हणजे नक्की काय. म्हणजे आम्हाला लोकांचं काउन्सिलिंग करायचं म्हणजे नक्की काय करायचं आहे. बऱ्याच लोकांना हा प्रश्न असतो, कारण का सगळ्यांना सगळ्या गोष्टी अजून काय तेवढ्या ज्ञात नाही आहेत. तर थोडंसं मी काही स्पष्टीकरण देतोय, की काउन्सिलिंग म्हणजे काय, तर इट्स अ प्रोसेस ऑफ हेल्पिंग. बऱ्याच लोकांना काय वाटतं, की सर आम्हाला गोळ्या वगैरे द्यायच्या आहेत का लोकांना, आम्हाला काय ट्रीटमेंट करायची आहे का लोकांची, त्यांना काय आम्हाला असं काहीच नाहीये. आपल्याला काउन्सिलिंग करायचं म्हणजे नक्की काय, तर काउन्सिलिंग म्हणजे इट्स प्रोसेस ऑफ हेल्पिंग. स्वतःच्या अडचणी स्वतः सोडवण्यासाठी एखाद्या व्यक्तीला संवादाच्या माध्यमातून सहकार्य करणं, मदत करणं म्हणजेच काउन्सिलिंग होय. येते लक्षात? उदाहरणार्थ सांगतो. एखादी व्यक्ती डिप्रेशनमध्ये आहे. ओके, ही तिची अडचण आहे. आता त्या डिप्रेशन मधून त्या व्यक्तीला बाहेर काढायचं आहे. मग ते बाहेर कसं काढायचं, तर ते बाहेर पडण्यासाठी त्या व्यक्तीशी एक काउन्सिलर म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, संवाद साधायचा आहे, त्याला सहकार्य करायचं आहे, त्याला मदत करायची आहे आणि त्या संवादरूपी समुपदेशनाच्या माध्यमातून तुम्हाला त्या व्यक्तीला त्याच्या अडचणीतून बाहेर काढायचं आहे. किती लक्षात? इट्स अ प्रोसेस ऑफ हेल्पिंग. स्वतःच्या अडचणी म्हणजे त्या व्यक्तीच्या ज्या काही अडचणी असतील त्या अडचणीतून त्याला बाहेर पडण्यासाठी त्याला फक्त काय करायचं, आपल्याला सहकार्य करायचं आहे, मदत करायचं आहे. आपल्याला कुठल्याही पद्धतीने कुठली औषध गोळ्या ट्रीटमेंट करायची नाहीये. ओके. मग अजून एक प्रश्न बऱ्याच लोकांच्या मनात असतो, की सर मग काउन्सिलर कोण असतो. काउन्सिलिंग म्हणजे कळलं, पण काउन्सिलर म्हणजे नक्की कोण असतो. तर काउन्सिलर हा असा घटक आहे समाजाचा, की तो एखाद्या व्यक्तीला त्याच्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी मार्गदर्शन करणारा, मदत करणारा, सहकार्य करणारा. येते लक्षात? खूप महत्वाचा घटक आहे, लक्षात ठेवा. पुढे पुढे तुम्हाला कळेल, म्हणजे अर्थात शेवटपर्यंत थांबलात तर तुम्हाला कळेल की नक्की काउन्सिलरचं नक्की काय अस्तित्व आहे, किंवा काउन्सिलर नक्की काय करतो समाजामध्ये, किंवा समाजामध्ये तो काय करू शकतो. याची जिवंत उदाहरणं मी तुम्हाला शेवटी दाखवणार आहे. अर्थात तुम्ही थांबलात तर ते बघाल. बरोबर की नाही? तर काउन्सिलर हा अतिशय महत्वाचा घटक आहे मित्रांनो, लक्षात ठेवा समाजासाठी. खूप महत्वाचा घटक आहे. कारण का तो अनेकांचा जीव वाचवतो, अनेकांचे संसार वाचवतो, अनेकांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवतो, अनेकांचं आयुष्य बदलवतो. ओके. त्यामुळे खूप महत्वाचा घटक आहे काउन्सिलर. आणि याच काउन्सिलरची आज समाजाला अतिशय गरज आहे. अतिशय गरज आहे. 144 ते 45 करोड लोकसंख्या आपली आत्ता आहे. बरोबर ना, WHO सर्वेनुसार. आणि ही लोकसंख्या आता WHO सांगितले की लवकरच 150 करोड पर्यंत पोहोचणार आहे. आजच पिण्याच्या पाण्याचे प्रॉब्लेम्स आहेत. आजच अ, बेरोजगारी इतकी वाढलेली आहे. म्हणजे सुखसुविधा मिळत नाही आहेत. सगळ्या गोष्टी आपण आज बघतोय की सगळ्या कमी पडतायत. मग पुढे काय? हा मोठा प्रॉब्लेम आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे समाजामध्ये हा समुपदेशक हा खूप खूप गरजेचा आहे. आणि त्यासाठीच मी गेली कित्येक महिने, कित्येक वर्ष प्रयत्न करतोय की समाजामध्ये सक्षम समुपदेशक घडवणे. ओके. त्यामुळे काउन्सिलिंग काय किंवा काउन्सिलर कोण हे तुम्हाला कळलं असेल अशी मी आशा बाळगतो. खूप महत्वाचं काम करणार आहात तुम्ही, लक्षात ठेवा. आणि हे काम तुम्हाला नाव कमवून देणार आहे. हे काम तुम्हाला समाजामध्ये एक सन्मान मिळवून देणार आहे. आणि हे काम तुम्हाला चांगला पैसा देखील मिळवून देणार आहे. कारण का मी गेली अनेक वर्ष काम करतोय, असंच करतोय का नाही, मला देखील पैसा मिळाला म्हणून मी काम करतोय ना. त्यामुळे सगळं जबरदस्त आहे, काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये. फक्त जर का तुम्हाला खरंच हे सगळं करायचं असेल ना, तर तुम्हाला प्रथमतः ते शिकावं लागेल. म्हणजे तुम्हाला समुपदेशनाच्या माध्यमातून समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवायचं असेल, तुम्हाला जर एक समुपदेशक बनायचं असेल, तुम्हाला जर का पार्ट टाइम मध्ये पैसा कमवायचा असेल, तर तुम्हाला प्रथमतः ते शिकावं लागेल. आणि त्यासाठीच आपला हा कोर्स आहे. मला मानसशास्त्रीय समुपदेशक आणि सुरू करा स्वतःचं समुपदेशन केंद्र. आता हा जो आपला कोर्स आहे, त्या कोर्स बद्दल ना एक 5 ते 10 मिनिटच फक्त मी तुम्हाला सांगणार आहे आणि नंतर तुमच्या प्रश्न उत्तरांकडे मी येणार आहे. येते लक्षात? मी कोर्स बद्दल जास्त तुम्हाला सांगत बसणार नाही, कारण ते मार्केटिंग होईल. पण काय नक्की कोर्समध्ये शिकवलं जातं ते पात्र मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे हे पुढच्या 5-10 मिनिटांमध्ये. बघा, सगळ्यात पहिला जो विषय शिकवला जातो तो म्हणजे मानसशास्त्र.
अनेकांचे मला मेसेज असतात की सर, माझं म्हणजे माझं जे एज्युकेशन आहे त्या एज्युकेशनमध्ये मानसशास्त्र हा विषयच नव्हता, किंवा मानसशास्त्राचं माझ्याकडे काहीच डिग्री किंवा एज्युकेशन नाहीये, मग तरी पण मी काउन्सिलर बनू शकतो का? तर त्याचं उत्तर आहे हो, तुम्ही बनू शकता. कारण तुम्हाला ह्या कोर्समध्ये संपूर्ण मानसशास्त्र शिकवलं जातं, की मानसशास्त्र म्हणजे नक्की काय, त्याचा उगम केव्हा झाला, त्याचे उद्दिष्टे कोणती आहेत, त्याचा विस्तार काय, त्याचे जनक कोण, त्याची अभ्यास पद्धत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ईच अँड एव्हरीथिंग इन डिटेलिंगमध्ये शिकवल्या जातात. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला दुसरा विषय याच्यामध्ये जो मी शिकवतो तो म्हणजे समुपदेशन. ओके. समुपदेशन म्हणजे नक्की काय, त्यासाठी काही महत्वाचे नियम, त्याच्यानंतर समुपदेशकांची गरज नक्की का आहे, समुपदेशनाची गरज का आहे, आणि समुपदेशनाचे प्रकार किती व कोणते. बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की सर, समुपदेशनाचे प्रकार किती व कोणते म्हणजे काय, समुपदेशन समुपदेशन आहे. नाही, त्याच्यात पण काही प्रकार आहेत, त्याच्या पण काही नियमावली आहेत. त्यामुळे मानसशास्त्र आणि समुपदेशन असे दोन महत्वाचे विषय तुम्हाला इन डिटेलिंग मध्ये मी शिकवतो, आणि त्याचा रिझल्ट असा येतो की तुमचा कॉन्फिडन्स हाय होतो, तुमचा पाया पक्का होतो. येते लक्षात? कारण का, एक गोष्ट लक्षात ठेवा, जर का मला 7 मजली बिल्डिंग बांधायची असेल ना, तर मला एक मजला खाली खोदावा लागेल. का? कारण का त्याचा पाया पक्का करणं गरजेचं आहे. आणि जर पाया पक्का केला तरच ती बिल्डिंग उभी राहील आणि टिकेल. सेम मला जर का तुम्हाला तालुका, जिल्हा, शहरी भागांमध्ये सक्षम समुपदेशक म्हणून घडवायचं असेल ना, तर तुमचा पाया देखील महत्वाचा आहे. बरोबर की नाही? आणि तो पाया पक्का करण्यासाठी मी तुम्हाला प्रथम मानसशास्त्र आणि दुय्यम समुपदेशन असे महत्वाचे 2 विषय तुम्हाला इन डिटेलिंग मध्ये शिकवत असतो. आणि मग तुम्हाला इतर टॉपिक शिकवतो, ज्याच्यामध्ये आपण बघूया की एखाद्या व्यक्तीचे नातेसंबंध कसे सुधारायचे, ओके, एक समुपदेशक म्हणून. किंवा मग एखाद्या व्यक्तीचा आत्मविश्वास कसा वाढवायचा, एखाद्या व्यक्तीची निर्णय क्षमता कशी वाढवायची, एखाद्या व्यक्तीची वर्तणूक समस्या कशी दूर करायची, एखाद्या व्यक्तीला स्वप्रेरणादायी कसं बनवायचं, एखाद्या व्यक्तीची कामात आवड कशी निर्माण करायची, एखाद्या व्यक्तीच्या मनातील भीती कशी घालवायची, ओके, किंवा एखाद्या व्यक्तीचे वेळेचे नियोजन कसे करायचे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इन डिटेलिंग मध्ये स्टेप बाय स्टेप शिकवल्या जातात. येते लक्षात? म्हणजे तुम्हाला मानसशास्त्र कळलं, तुम्हाला समुपदेशन कळलं. आता एक समुपदेशक म्हणून तुम्ही एखाद्या व्यक्तीचे नातेसंबंध कसे सुधारू शकता, कुठल्या टेक्निक्स वापरायच्या, कुठले फॉर्म्युले वापरायचे, ॲज पर द सायकोलॉजी, हे तुम्हाला इन डिटेलिंग मध्ये शिकवलं जातं. येते लक्षात? तुमच्या माहितीसाठी सांगतो, ओके, की माझ्या अनेक विद्यार्थ्यांनी काउन्सिलिंगचं काम सुरू केलंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या अनेक विद्यार्थ्यांनी अनेकांचे डिवोर्स वाचवलेले आहेत. ओके. तुम्हाला खरं खोटं बघायचं असेल तर अजून थोड्या मिनिटं थांबा, मी तुम्हाला दाखवेन. ओके. की अनेकांचे डिवोर्स वाचवलेले आहेत आपल्या काउन्सिलरने. म्हणजे इतकं जबरदस्त कार्य तुमच्या हातून देखील घडणार आहे. ओके. त्यामुळे सगळ्या गोष्टी तुम्हाला इन डिटेलिंग मध्ये मी काय करणार आहे, याच्यामध्ये शिकवणार आहे, ह्या आपल्या कोर्समध्ये. त्याच्यानंतर अजून काय याच्यामध्ये शिकवलं जातं, तर एखाद्या व्यक्तीने त्यासाठी योग्य करिअर कोणतं आणि कसं निवडायचं, एखाद्या व्यक्तीला मोबाईल इंटरनेट पासून दूर कसं करायचं. अतिशय वाईट परिस्थिती आहे की आज आपल्या आजूबाजूला आपण पाहतो की आज प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे. पण काय वाटतं, त्या मोबाईलचा, त्या इंटरनेटचा योग्य वापर होतोय का? किंवा त्या इंटरनेटचा योग्य वापर जास्त होतोय की वाईट वापर जास्त होतोय? काय सांगाल? जर तुम्हाला असं वाटतंय की त्याचा योग्य वापर कमी आणि वाईट वापर जास्त होतोय, तर येस टाईप करा फास्ट. आपल्या आजूबाजूला आपण अनेकांना बघतो की प्रत्येक जण मोबाईलमध्ये असतो. तर मला इथे तुम्हाला असं सांगायचं आहे की मोबाईल इंटरनेटचा योग्य वापर जास्त केला जातोय की चुकीचा वापर जास्त केला जातोय? जर तुम्हाला वाटतंय चुकीचा वापर जास्त केला जातोय, तर येस टाईप करा फास्ट. फास्ट. तुमच्या माहितीसाठी सांगतो की आज मुंबईसारख्या ठिकाणी आम्ही राहतो, आणि इथे बऱ्याच ठिकाणी लोकलमध्ये येत्या जाताना इकडे तिकडे बघतो की लोकांना ना इथे बेल्ट लागलेत, बेल्ट. का? कारण का सातत्याने मोबाईलमध्ये अंगठा. काही लोकांना मोठमोठे चष्मे लागलेले आहेत. का? कारण का सातत्याने मोबाईल्स. काही लोकांना मानेचा त्रास, बेल्ट लागलेत, बेल्ट. का? तर सातत्याने ते मोबाईलमध्ये. मोबाईलचे दुष्परिणाम आता समोर यायला लागलेत, लक्षात ठेवा. ओके. त्यामुळे आज अनेक लोक आहेत की जे आपल्याकडे येतात काउन्सिलिंगला, की बाबा रे, मला ह्या मोबाईलच्या इंटरनेटच्या जाळ्यातून बाहेर पडायचं आहे. आज तुमच्या माहितीसाठी सांगतो की आज बऱ्याच लोकांना सेक्शुअल ॲडिक्शन झालेलं आहे, सेक्शुअल व्हिडिओ बघण्याचं ॲडिक्शन झालेलं आहे.
कारण का सर्रास ओपन आहे आज. इंटरनेटच्या एका क्लिकवरती तुम्हाला सगळ्या गोष्टी बघायला मिळतात. त्यामुळे आज अनेक लोक, अगदी वयस्कर लोक देखील सेक्शुअल व्हिडिओ बघतात, त्याचं त्यांना व्यसन लागलेलं आहे. आणि मग ते आपल्याकडे येतात की मला याच्यातून आता बाहेर पडायचं आहे. तर मग एक काउन्सिलर म्हणून तुम्ही त्यांना कशा पद्धतीने याच्यातून बाहेर पडू शकता. अर्थात एक गोष्ट तुम्हाला पण सांगतो, स्वतः देखील आपण जर का मोबाईलच्या आहारी गेलो असू, तर त्यातून जर का आपल्याला बाहेर पडायचं असेल तरी देखील हे तुम्हाला खूप महत्वाचं आहे. इथे लक्षात, याच्यात बऱ्याचशा गोष्टी मी अशा सांगितल्या आहेत की ज्या आपल्याला देखील खूप लागू होतात. ओके. त्यामुळे तुम्हाला शिकवलं जाईल ॲज पर द सायकोलॉजी. ओके. त्याच्यानंतर एखाद्या व्यक्तीला ताणतणावातून बाहेर कसं काढायचं, एखाद्या व्यक्तीचा व्यक्तिमत्व विकास कसा करायचा, एखाद्या व्यक्तीला चुकीच्या मानसिकतेतून बाहेर कसं काढायचं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इन डिटेलिंगमध्ये शिकवल्या जातील आपल्या कोर्समध्ये. तुम्हाला माहिती आहे, ताणतणाव हा दिवसांदिवस लोकांचा वाढत चाललेला आहे आणि त्याच्यामुळे पॅनिक अटॅक खूप प्रमाण वाढलेलं आहे. काल परवा भेटलेली लोक आज आपल्याला समजतं, अरे गेला, कशाने गेला, अटॅक आला. ओके. कारण जास्त स्ट्रेस घेतल्यामुळे आपल्या बॉडीमध्ये आपल्या केमिकल इम्बॅलेन्सिंग होतात. ओके. आपल्या हार्मोन्समध्ये काही चेंजेस होतात आणि त्याचा परिणाम हा अटॅक असतो. त्याच्यामुळे बरीच मंडळी ही ताणतणावाचं आयुष्य जगते, त्याच्यातून त्यांना बाहेर कसं काढायचं तुम्हाला शिकवलं जाईल. त्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवल्या जातील ज्या ज्या मानसिक आरोग्य रिलेटेड आहेत. काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये. पण तुमच्या मनात एक प्रश्न येऊ शकतो की सर ठीक आहे, तुम्ही म्हणताय की आम्ही हे सगळं तुम्हाला शिकू, पण हे सगळं शिकून आम्ही करायचं काय? आम्हाला पण आलं पाहिजे ना लोकांचं काउन्सिलिंग करण्यासाठी. मग ते काउन्सिलिंग प्रॅक्टिकली आम्ही कसं करायचं, याच्यासाठी काय वेगळं तुम्ही शिकवणार आहात का? ओके. तर येस, तुम्हाला ना मी याच्यामध्ये फक्त हा अभ्यासक्रम नाही शिकवणार आहे, तर तुम्हाला मी हे देखील शिकवणार आहे की बाबा रे, प्रॅक्टिकली तुम्ही काउन्सिलिंग कसं करायचं एखाद्या व्यक्तीचं. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीचं जर का तुम्हाला काउन्सिलिंग करायचं असेल, सिटिंग अरेंजमेंट कशी असली पाहिजे आपली, आपला आय कॉन्टॅक्ट कसा असला पाहिजे, आपली बॉडी लँग्वेज कशी असली पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काउन्सिलिंगची सुरुवात कशी करायची, मध्य कसा करायचा, शेवट कसा करायचा, बरोबर की नाही, किती वेळ काउन्सिलिंग करायची, शेवट केल्याच्या नंतर आपण किती सिटिंग घ्यायच्या काउन्सिलिंगच्या, किती पैसे घ्यायचे काउन्सिलिंगचे, प्रश्न आहे ना. त्यामुळे तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळणार आहे. म्हणजे असं नाही होणार आहे की जसं की आज मार्केटमध्ये आपण बरेचसे कोर्सेस घेतो, पण कोर्सचा अभ्यास झाल्याच्या नंतर आहे शिकलो सगळं, पण आता व्हॉट इज द नेक्स्ट, पुढे काय करू, हा मोठा प्रश्नचिन्ह पडतो. इथे तो प्रश्नचिन्ह तुम्हाला पडणार नाही, कारण का व्हॉट इज द नेक्स्ट, पुढे काय, याचं उत्तर तुम्हाला ह्या कोर्समध्ये मी ऑलरेडी दिलेलं आहे की तुम्हाला प्रॅक्टिकली आता हे सगळं काम कसं करायचं आहे ते. ओके. त्याचबरोबर तुम्हाला मी ते काय शिकवणार आहे, तर समस्यांमध्ये उपाय कसे द्यायचे. म्हणजे एखादी व्यक्ती जेव्हा तुमच्याकडे येते तेव्हा तुम्ही तिचं समुपदेशन करणार, ठीक आहे, पण तिची काहीतरी समस्या आहे ना, अडचण आहे, मग त्याच्यावरती तिला उपाय देणं खूप गरजेचं आहे ना. मग ते उपाय कसे द्यायचे, कोणते द्यायचे, हे देखील तुम्हाला याच्यामध्ये मी काय करणार आहे, शिकवणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला महत्त्वाच्या काही टिप्स देणार आहे, काही सिक्रेट तुम्हाला सांगणार आहे. ओके. तर हा संपूर्ण अभ्यासक्रम तुम्हाला मी शिकवणार आहे. आणि हा संपूर्ण अभ्यासक्रम जेव्हा तुम्ही शिकता, तेव्हा सगळ्यात पहिलं म्हणजे तुमच्या स्वतःमध्ये खूप जबरदस्त बदल झालेला असतो. ओके. तुमचा स्वतःकडे, कुटुंबाकडे, समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला असतो आणि तुम्ही एक सकारात्मक मानसिकतेने स्वतःला प्रेझेंट करायला सुरुवात करता. ओके. त्यामुळे हा संपूर्ण अभ्यासक्रम आहे जो तुम्हाला याच्यामध्ये शिकवला जाईल. पण आता तुमच्या मनात अजून एक प्रश्न येईल की सर ठीक आहे, इथपर्यंत आम्हाला कळलं, पण पैसे कसे कमवायचे हे पहिले सांगा. कारण का आम्ही जे काही करणार आहोत ते का करणार आहोत, पैशांसाठी करणार आहोत, बरं आहे की नाही. मग त्याच्याबद्दल काय, तर बघा, पैसे कसे कमवायचे ना, ह्यासाठी मी तुम्हाला दोन लेक्चर असतील माझे. एक असेल व्यवसाय मार्गदर्शन आणि एक असेल व्यवसाय आपले जाहिरात मार्गदर्शन. व्यवसाय मार्गदर्शनमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे की एकही रुपया खर्च न करता, बघा सगळ्यांनी कान देऊ नका मी काय म्हणतो ते, एकही रुपया खर्च न करता आपण व्यवसाय कसा सुरू करायचा. ओके. मग तो ऑनलाईन असेल, ऑफलाईन असेल, एकही रुपया आपण खर्च न करता आपण आपली जाहिरात कशी बनवायची, एकही रुपया खर्च न करता आपली जाहिरात आपल्या एरियामध्ये, आपल्या एरियातल्या लोकांपर्यंत कशी पोहोचवायची, एकही रुपया खर्च न करता रोज आपल्याकडे काउन्सिलिंगसाठी केस कशी मिळवायची. ओके. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी ह्याच्यामध्ये शिकवणार आहे.
ओके. बरं, काही मंडळींचं असं पण असतं की सर मला हे ऑनलाईन वगैरे काही जमत नाही, किंवा ऑनलाईन जाहिरात कशी बनवायची, कुठे पाठवायची, कुठे लोकांना पाठवायची, काही टेन्शन घेऊ नका. एकही जाहिरात न बनवता, बघा मी काय म्हणतो, ती एकही जाहिरात न बनवता देखील तुम्ही हे काम करू शकता. तुमच्याकडे रोज काउन्सिलिंगला लोक येतील. कसं, ते तुम्हाला मी कोर्समध्ये शिकवेन. म्हणजे तुम्हाला लेटेस्ट गोष्ट सांगतो की तुम्हाला ह्या कोर्समध्ये मी इथपर्यंत शिकवणार आहे की चॅट जीपीटीचा वापर कसा करायचा, एआयचा वापर कसा करायचा. एआय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता सध्या खूप गाजतंय, तर त्यांचा वापर कसा करायचा. ओके. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी ह्याच्यामध्ये शिकवणार आहे. म्हणजे हा कोर्स फक्त तुम्हाला करायचा आहे, आणि ह्या कोर्समध्ये तुम्हाला एकही रुपया खर्च न करता व्यवसाय मार्गदर्शन मिळणार आहे, की व्यवसाय कसा करायचा. एकही रुपया खर्च न करता जाहिरात कशी करायची, एक रुपया खर्च न करता रोज आपल्याकडे काउन्सिलिंगसाठी केस कशा मिळवायच्या, ह्या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळणार आहे. आत्ता तुम्हाला एक गोष्ट इथे मनात येऊ शकते, किंवा एक प्रश्न तुम्हाला इथे येऊ शकतो की सर, ठीक आहे, इथपर्यंत कळलं, पण खरंच ह्याच्यामध्ये स्कोप आहे का हो? म्हणजे तुम्ही म्हणताय म्हणून मी ठरवलं की चला तुमचा कोर्स करून आम्ही एक काउन्सिलर म्हणून काम सुरू करू. ओके. आणि काउन्सिलर म्हणून काम सुरू केल्याच्या नंतर तुम्ही ज्या पद्धतीने म्हणताय त्या पद्धतीने आम्ही सगळं सुरू करू, पैसे पण कमवू, पण स्कोप आहे का? तर मी एवढंच सांगेन की स्कोप ना तुमच्यावरती आहे. म्हणजे काय, तुम्हाला किती गरज आहे पार्ट टाइम इन्कमची, तुम्हाला किती गरज आहे व्यवसायाची, तुम्हाला किती गरज आहे पैशाची, याच्यावरती स्कोप डिपेंड आहे. बरोबर की नाही? कारण का आज समाजामध्ये संधी भरपूर आहे. मी सुरुवातीला सांगितलं की 100 पैकी 100 लोकांना काउन्सिलिंगची गरज आहे. आज लाखो करोडो लोक आपल्या आजूबाजूला आहेत. प्रत्येकाला काउन्सिलिंगची गरज आहे. पण तुम्हाला किती गरज आहे संधीची? बघा, मी खेडेगावामध्ये लहानाचा मोठा झालो. ओके. म्हणजे अगदी गुरं सांभाळण्यापासून, शेण हे करण्यापासून, लावणी, कापणी, झोडणी, बेळणी, जी काही कोकणात कामं असतात, ती सगळी कामं करून मी लहानाचा मोठा झालो. कॉलेजचं शिक्षण मी जेव्हा गावाला करत होतो, तेव्हा मी नोकरी करून कॉलेजचं शिक्षण पूर्ण केलं, आणि त्याच्यानंतर मी मुंबईला प्रथमतः आलो, तेव्हा मी 1,000 रुपयाची नोकरी केली. म्हणजे ऑफिस बायची नोकरी केली. 1,000 रुपये फक्त मला पगार होता. आता तो 1,000 रुपये पगार मला कमी पडायचा, कारण का 500 रुपये मी आत्याला खानवली द्यायचो, 300 रुपये आईवडिलांना गावाला पाठवायचो, 200 रुपये माझ्याकडे राहायचे, ते कमी पडायचे. मग मी पेपर लाईन टाकायला सुरुवात केली. सकाळी 5 ते 7 2 तास पेपर लाईन टाकायचो, 100 रुपये मला पगार मिळायचा. का? कारण का मला माझी भूक होती, ती मला गरज होती पैशाची. 3 वर्ष पेपर लाईन टाकले मी, की 3 वर्ष. त्याचबरोबर मी गाड्या साफ केल्यात लोकांच्या, बरंच काय काय केलंय. सांगा तात्पर्य काय, पण हे सगळं करत करत हळूहळू स्टेप बाय स्टेप स्वतःमध्ये बदल घडवत आलो, स्वतःमध्ये ज्ञान घेत आलो, ज्ञानामध्ये वाढ करत आलो, स्वतःवरती खर्च करत आलो, आणि आज तुमच्या समोर आहे. का? कारण का माझी भूक मोठी होती. बरोबर की नाही? मला काहीतरी बनायचं होतं आयुष्यामध्ये. ओके. आणि म्हणून मी इथपर्यंत पोहोचू शकलो. कसं आहे ना, आज मला तुम्हाला एक अनुभव शेअर करायला वाटतं, की मला प्रत्येक जण म्हणतात की सर मला ना पार्ट टाइम इन्कम करायचं आहे, सर मला ना पैसे कमवायचे, सर ना माझे माझे स्वप्न पूर्ण करायचे, सर मला ना स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं आहे. मग मी एकच प्रश्न विचारतो की त्यासाठी तुम्ही काय करता? काहीच नाही. मग मला सांगा, जे तुम्ही आता काम करताय तेच जर का पुढच्या आयुष्यभर जरी केलं, तरी तुमचे स्वप्न पूर्ण होणार आहेत का? तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहेत का? तुमचं वेगळं अस्तित्व निर्माण होणार आहे का? बघा, तीच तीच कृती करून जर का आयुष्यात तोच तोच निकाल मिळत असेल ना, तर कृतीमध्ये बदल करणं गरजेचं आहे. कारण का जेव्हा कृतीमध्ये बदल होईल ना, तेव्हाच तुमच्या निकालामध्ये, रिझल्टमध्ये बदल होईल. आणि कृतीमध्ये बदल तेव्हाच होतो जेव्हा तुमच्या ज्ञानात बदल होतो. त्यामुळे संधी ही ओळखता आली पाहिजे, आणि ओळखता येऊन पण काही फायदा नाही, तर त्या संधीला आपल्याला घेता आलं पाहिजे. येते लक्षात? तर तुमच्यापैकी ज्या ज्या लोकांना अशा संधीची गरज आहे, त्या त्या लोकांसाठी जबरदस्त संधी उपलब्ध आहे काउन्सिलिंग फील्डमध्ये. ओके. म्हणजे ज्यांना खरंच स्वतःचा पगार पुरत नाहीये, स्वतःची स्वप्न पूर्ण करता येत नाहीयेत, स्वतःचं करिअर अजून व्यवस्थित होत नाहीये, ज्यांना वेगळं करिअर सुरू करायचं आहे, त्यांच्यासाठी एक जबरदस्त संधी आहे की तुम्ही तुमची नोकरी, तुमचा व्यवसाय काय असेल तर तो व्यवसाय, तुमचं कुटुंब, तुमचं सगळं सांभाळून तुमच्या वेळेनुसार पार्ट टाइम मध्ये हे काम सुरू करू शकता. स्टेप बाय स्टेप हे तुम्ही काम सुरू करू शकता. काहीच अडचण नाही. म्हणजे माझ्याकडे मी नेहमी सांगतो की डायरेक्ट हातचं सोडून पळत्याच्या मागे नका लागू. हे पण मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. म्हणजे सगळं सोडून ह्याच्या मागे नका लागू. तुम्हाला पार्ट टाइम मध्ये काम सुरू करायचं आहे. तुम्हाला आठवड्यातून एक दिवस सुट्टी असते. 24 तास तुमच्याकडे असतात. त्या 24 तासातले 1.5 ते 2 तास एखाद्या व्यक्तीला द्या. त्याचं काउन्सिलिंग करा. 500 ते 1,000 रुपये फी मिळते. येते लक्षात?
हळूहळू केसेस वाढवा. जिथे एक केस घेता तिथे दोन केस घ्या. जिथे 500 रुपये फी घेता तिथे तुम्ही 700 रुपये घ्या, 800 रुपये घ्या. म्हणजे असं हळूहळू काय करा, तुम्ही काम वाढवा. तुमच्या माहितीसाठी सांगतो की माझ्याकडे अनेक विद्यार्थी आहेत की ज्यांनी 1.5 महिन्यात ते 2 महिन्यामध्ये पार्ट टाइम काम केल्यानंतर फुल टाइम मध्ये कन्वर्ट झाले. काही लोक 6 महिन्यात फुल टाइम मध्ये कन्वर्ट झाले. कारण का, एकदा कॉन्फिडन्स आला की येस, आपल्या पगारा इतका पैसा आपल्याला याच्यातून मिळतोय, मग फुल टाइम उतरायला काही हरकत नाहीये. पण डायरेक्ट फुल टाइम नका उतरू, पार्ट टाइम मधून सुरू करा. त्यामुळे संधी खूप मोठी आहे. तुम्हाला स्वतःला किती गरज आहे या संधीचं, त्याच्यातील सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. ओके. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही इथपर्यंत थांबला आहात, त्यामुळे तुम्हाला खरंच ह्या संधीची गरज आहे. बरोबर की नाही? नाहीतर तुम्ही पण लेफ्ट झाला असतात, अनेक लोक लेफ्ट झाली, तुम्ही पण लेफ्ट झाला असतात. पण तुम्हाला खरंच काहीतरी आयुष्यामध्ये एक चांगल्या संधीच्या शोधात तुम्ही आहात आणि म्हणून तुम्ही इथपर्यंत थांबलात. त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचं कौतुक. आणि नक्कीच ही संधी तुमचं आयुष्य बदलू शकते. तुमचं स्वतःचं अस्तित्व समाजामध्ये निर्माण करू शकते. ओके. थोडंसं पुढे जाऊया की अजून काय फायदे आहेत का ह्या कोर्सचे. म्हणजे इथपर्यंत आपल्याला कळलं की वर एक जबरदस्त संधी आहे आपल्याला, पण याच्या व्यतिरिक्त काय फायदे आहेत का ह्या कोर्सचे. तर येस, स्वतःच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडतो. तुम्ही स्वतःचं समुपदेशन केंद्र सुरू करू शकता. आता समुपदेशन केंद्र सुरू करू शकता म्हणजे काय, जागा घ्यायची का, भाडं भरायचं का, स्टाफ ठेवायचा का, तर काहीच करायची गरज नाहीये. मी 2006 पासून काम सुरू केलं, 2013 पर्यंत माझं काहीच नव्हतं. ओके. मग मी कसं काउन्सिलिंग करायचं होतं, ज्या व्यक्तीचं काउन्सिलिंग करायचंय त्याच्या घरी जाऊन त्याचं काउन्सिलिंग करायचो. याला मी होम व्हिजिट म्हणतो. ज्या व्यक्तीचं काउन्सिलिंग करायचं त्याला विचारायचो की कुठे येऊन तुम्हाला मी भेटू शकतो. मग त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन त्याचं काउन्सिलिंग करायचो किंवा तो जिथे बोलेल तिथे जाऊन त्याचं काउन्सिलिंग करायचो. म्हणजेच काय, की लगेच आपल्याला पैसे टाकण्याची काहीच गरज नाहीये. प्रथमतः पैसे कमवायचे आणि मग पुढचं ठरवायचं. हा मी नेहमी मंत्र सगळ्या विद्यार्थ्यांना देतो. ओके. त्याच्यानंतर अजून काय फायदे आहेत, तर तुम्ही स्वतःच्या नावापुढे समुपदेशक म्हणून लिहू शकता. तुम्ही खालील विषयांवरती सहसमुपदेशन करू शकता. नातेसंबंध समुपदेशन, ताणतणाव समुपदेशन, ध्येय निश्चिती, करिअर मार्गदर्शन, व्यक्तिमत्व विकास, वर्तणूक समस्या व इतर मानसिक आजारावर लोकांचं समुपदेशन करू शकता. तुम्ही महाराष्ट्रात कुठेही स्वतःच्या वेळेनुसार काम करू शकता. तुम्ही सोसायटी, सामाजिक संस्था, शाळा, कॉलेज येथे वेगवेगळ्या विषयांवरती ऑनलाईन आणि ऑफलाईन मार्गदर्शन शिबिरं घेऊ शकता. तुम्ही एक लाईफ कोच म्हणून देखील काम करू शकता. माझे अनेक विद्यार्थी करतात, मी तुम्हाला पुराव्यासहित दाखवणार आहे. ओके. त्यामुळे ह्या कोर्सच्या माध्यमातून एक तुम्हाला जबरदस्त संधी तर आहेच, पण ह्या कोर्सच्या माध्यमातून तुम्हाला वैयक्तिक देखील बरेचसे फायदे आहेत. ओके. आता अजून एक तुमच्या मनातला प्रश्न किंवा शंका, की सर हे सगळं तुम्ही आम्हाला दाखवताय, पण तुमचं हे सगळं मान्यता प्राप्त आहे का? ओके, हे लिगली आहे का? ओके. तर बघा, आपली जी संस्था आहे ती धर्मादाय आयुक्ताकडे, महाराष्ट्र शासनाकडे नोंदणीकृत आहे. त्याचबरोबर आपली संस्था शासनाच्या 7 ते 8 डिपार्टमेंटला असोसिएट आहे, ज्याच्यामध्ये नीती आयोग आहे, स्किल इंडिया आहे, आयुष मंत्रालय आहे. आपली संस्था आयुष सर्टिफाईड आहे. ओके. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये. आपण लवकरच RCSC असोसिएट होत आहोत. आपण लवकरच WHO शी देखील असोसिएट होत आहोत. ओके. तुम्हाला जे काही मी सर्टिफिकेट देणार आहे ते अशा पद्धतीचं असणार आहे की ज्याच्यावरती हे सगळे लोगो असणार आहेत, आयुष मंत्रालयाचे, स्किल इंडियाचे, नीती आयोगचे, माझी स्वतःची सिग्नेचर असणार आहे. आमचं रजिस्ट्रेशन नंबर असणार आहे, तुमचं रजिस्ट्रेशन नंबर असणार आहे आणि या सर्टिफिकेटवरती तुम्ही बिनधास्त प्रॅक्टिस करू शकता. त्याला काहीच अडचण नाहीये. इथे लक्षात, आपल्याला फक्त काय करायचंय की संवादाच्या माध्यमातून समोरील व्यक्तीचं समुपदेशन करायचंय आणि त्याला त्याच्या मानसिक आजारातून बाहेर काढायचंय. ओके. त्यामुळे आपल्या ह्या सर्टिफिकेटवरती तुम्ही हे सहज काम करू शकता. काहीच अडचण नाहीये. माझे अनेक विद्यार्थी आहेत की त्यांनी हे काम सुरू केलेलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने ते काम करतात. ओके. ह्या काही लोकांच्या मी जाहिराती तुम्हाला दाखवतो आहे. बघा, ह्या सगळ्या जाहिराती आहेत. खूप लोकांनी काम सुरू केलेलं आहे, खूप लोकांनी काम सुरू केलेलं आहे. ओके. येस, खूप लोकांच्या ह्या जाहिराती आहेत. ओके. इथे काही अभिप्राय पण तुम्हाला मी दाखवू शकतो की धन्यवाद सर, आज माझी पहिली काउन्सिलिंग झाली, 500 फी ठेवली आहे, उत्पन्नाला सुरुवात झाली. धन्यवाद ज्ञानेश्वर सकपाळ सर. जी लोक शहरी भागांमध्ये आहेत ते सुरुवातीला 500 रुपये सहज ठेवू शकतात काउन्सिलिंग फी आणि लोक देतात, काहीच अडचण नाहीये. खेडे भागात कदाचित 300 रुपये किंवा 400 रुपयांनी सुरुवात करणं गरजेचं आहे. ते मी तुम्हाला सांगेन कसं करायचं, त्याचं टेन्शन तुम्ही आत्ता घेऊ नका. ओके. कारण का तो कोर्समधला अभ्यासचा भाग आहे, इथला नाहीये. ह्या मनीषा मॅडम आहेत, त्यांनी देखील खूप छान छान अभिप्राय दिलेला आहे. हे देवेंद्र सर आहेत, त्यांनी देखील खूप छान छान अभिप्राय दिलेला आहे. देवेंद्र सरांनी खूप छान सांगितलंय की समाजाला याची अत्यंत आवश्यकता आहे आणि हे प्रोफेशन नसून एक प्रकारचं समाजकार्यच आहे.
येस, तुम्हाला देखील समाजकार्य करायचं असेल, तुम्हाला देखील समाजकार्यातून पैसा कमवायचा असेल, तर नक्कीच स्वागत आहे. अर्थात राजकारणी समाजकार्यातून पैसा कमवतात, पण ते खूप वेगळ्या लेवलचं कमवतात. आपल्याला तसं राजकारण नाही खेळायचं. आपलं हे वेगळं कार्य आहे. ओके, आपल्याला समाजामध्ये समाजकार्य करायचं आहे, म्हणजेच काय करायचं आहे, लोकांच्या मानसिकतेवरती काम करायचं आहे आणि लोकांना त्यांच्या मानसिक आजारातून बाहेर काढण्याचं काम करायचं आहे आणि त्याच्यातून पैसा कमवायचा आहे. ओके. त्याच्यानंतर भरत ताटे सरांचं काय म्हणणं आहे बघा, की कालच्या कार्यक्रमात लातूरमधील बरेच डॉक्टर सुद्धा उपस्थित होते. त्यांच्याशी चर्चा करत असताना त्यांनी सुद्धा मान्य केलं, की मानसिक आजार बरा करण्यासाठी समुपदेशन हे खूपच प्रभावी थेरपी आहे, पण सक्षम समुपदेशक आपल्याकडे खूपच कमी आहेत. ओके. अशा पद्धतीने मी पहिल्यांदा एका कार्यक्रमात समुपदेशनाचे महत्त्व सांगण्यात यशस्वी झालो. लोकांना कार्यक्रम खूप आवडला. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं, की हा कोर्स केल्याच्या नंतर तुम्ही फक्त काउन्सिलर नाही बनत, तर तुम्ही एक वक्ता बनता, तुम्ही एक ट्रेनर बनता. ओके. कारण का आमचे अनेक विद्यार्थी आहेत, की त्यांनी ऑलरेडी हे सगळं केलेलं आहे बघा. हे रवींद्र सर आहेत, एक प्रिया मॅडम आहेत. म्हणजे इतका कॉन्फिडन्स तुम्हाला येतो, की तुम्ही अशा पद्धतीचे लेक्चर पण कंडक्ट करू शकता. सावनी मॅडम काय म्हणतात बघा, की थँक्यू सर, मी सायकोलॉजीमध्येच BA करत आहे. जेवढं ज्ञान मला माझ्या कॉलेजच्या पुस्तकातून नाही मिळालं, तितकं ह्या तुमच्या कोर्समधून मिळालं. खूप खूप थँक्यू सर. इकडे जयश्री मॅडम काय म्हणतात बघा, की सर मी ऑनलाईन आणि ऑफलाईन समुपदेशन केंद्र सुरू केले. आतापर्यंत मी 2 वेळा समुपदेशन केले आणि मला 500 रुपयाप्रमाणे मानधनी मिळालं. या कोर्समुळे उत्तम प्रकारे समुपदेशन करता येत आहे. समुपदेशन केल्यानंतर त्यांना मला तणावमुक्त करण्यात मदत करता आली. याबद्दल आनंद तर आहेच, पण या कोर्समुळे मला स्वतःमध्ये आणि माझ्या कुटुंबातले प्रॉब्लेमही खूप छान पद्धतीने हाताळता येतात. याचाही खूप आनंद आहे आणि यासाठी मी तुमची कायमस्वरूपी ऋणी राहील. ओके. असे अनेक अभिप्राय आहेत. मी जर तुम्हाला दाखवायला इथे घेतलं तर तुम्हाला अनेक अभिप्राय दाखवू शकतो, पण आपल्याकडे वेळ कमी आहे. ओके. ह्या कीर्ती मॅडम आहेत, त्याच्यानंतर हे मधुकर सर आहेत, हे निवृत्ती सर आहेत, त्याच्यानंतर हे पण निवृत्ती सरांचा अभिप्राय आहे. ओके. निवृत्ती सरांचं इथे काय म्हणणं आहे बघा, की समुपदेशनवर योग्य चर्चा झाली, त्यामुळे श्री संजय अकोटकर व सौ अकोटकर यांची कोर्टात गेलेली केस त्यांनी मागे घेतली व आता ते दोघे आनंदाने राहत आहेत. काहीच अडचण नाही. दोघांमध्ये संवाद नव्हता, त्यामुळेच गैरसमज निर्माण झाले होते. जेव्हा मी त्या दोघांचे समुपदेशन केले, त्या अगोदर त्यांनी आपसात खूप भांडणं केली होती, पण समुपदेशन केल्यानंतर त्यांचा गैरसमज दूर झाला व कोर्टात गेलेले प्रकरण त्यांनी मागे घेतले व आता ते सुखाने समाधानाने राहत आहेत. मान्य डॉक्टर ज्ञानेश्वरजी सकपाळ सर, मी आपला खूप खूप आभारी आहे. तुम्ही मला या योग्य बनवलं. ओके. असे अनेक अभिप्राय आहेत बरं. हे टेक्स्ट अभिप्राय आहेत म्हणून तुम्हाला कदाचित खोटं वाटू शकतात. मी तुम्हाला व्हिडिओ अभिप्राय पण दाखवू शकतो, पण आपल्याकडे वेळ नाही. पण तरी पण मी तुम्हाला एक महत्त्वाचं सांगतोय, की जर तुम्हाला आमच्या विद्यार्थ्यांचे अभिप्राय बघायचे असतील किंवा जर तुम्हाला आमच्याबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल, तर बघा, फेसबुकला जायचं आहे तुम्हाला. फेसबुकला गेल्याच्या नंतर दुर्वा एज्युकेशन सर्च करा. ओके. बघा, हे दुर्वा एज्युकेशन सर्च केल्यानंतर हा माझा पेज आहे. इथे तुम्हाला माझा पत्ता मिळेल, सेम जो मी आता तुम्हाला वेबिनारमध्ये दाखवला. इथे माझा तुम्हाला वैयक्तिक नंबर मिळेल, जो सेम मी तुम्हाला वेबिनारमध्ये दाखवला. त्याचबरोबर इथे बघा, आमच्या अनेक विद्यार्थ्यांचे अभिप्राय तुम्हाला बघायला मिळतील. ओके. हे बघा, किंवा आमच्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी जे काही काम सुरू केलेलं आहे, ते काम देखील तुम्हाला इथे बघायला मिळेल. ओके. त्यांनी काही अभिप्राय दिलेले आहेत. ते अभिप्राय देखील तुम्हाला इथे वाचायला मिळतील. काहींचे व्हिडिओ अभिप्राय आहेत, काहींचे टेक्स्च्युअल अभिप्राय आहेत. ओके. हे सगळं तुम्हाला इथे कुठे बघायला मिळेल? आमच्या फेसबुक पेजला. त्याचबरोबर जर का तुम्ही युट्यूबला केलात, तर युट्यूबला पण सेम तुम्हाला दुर्वा एज्युकेशन सर्च करायचं आहे. तिथे गेल्याच्यानंतर इथे बघा, दुर्वा एज्युकेशन आमचं चॅनल आहे. अनेक सबस्क्रायबर आहेत दुर्वा एज्युकेशनच्या आमच्या चॅनलला. क्लिक केल्याच्या नंतर लगेच आमचा इंट्रोचा व्हिडिओ चालू होतो. ओके. तो बंद करू शकता किंवा तो बघू पण शकता, काय हरकत नाही आहे. इथे बघा, हा पूर्ण आपला चॅनल आहे. अनेक सबस्क्रायबर आहेत आणि इथे तुम्ही जर का व्हिडिओजमध्ये गेलात, तर इथे देखील आमच्या अनेक विद्यार्थ्यांचे तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या विद्यार्थ्यांचे कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला मिळतील, त्या विद्यार्थ्यांचा पत्ता तुम्हाला मिळेल. ओके. आत्ता आपण जो अभिप्राय बघितला होता रिलेशनशिप काउन्सिलिंग संदर्भातला, की कोर्टात गेलेली केस समुपदेशन केल्यामुळे मागे घेण्यात आली. ते कोण होते? निवृत्ती राऊत सर. त्यांचा नंबर तुम्हाला पाहिजे तर इथे बघा, निवृत्ती राऊत सर, अकोला. ओके. हा त्यांचा नंबर आहे. तुम्ही बिनधास्त व्हेरीफाईड करू शकता, काहीच अडचण नाहीये. ओके. ह्या रेखा पाटील मॅडम आहेत कोल्हापूरमधून, दिलीप भेले सर आहेत आळंदीमधून. ओके. मगाशी अभिप्राय पण वाचला होता बघा, की आज माझी पहिली काउन्सिलिंग झाली, 500 रुपये फी ठेवली होती.
ओके. आनंद महादूर सर, त्यांचा हा व्हिडिओ आहे बघा, त्यांचा नंबर पण इथे आहे. सध्या सुरुवातीला आनंद महादूर सर पार्ट टाइम मध्ये सुरू केलं होतं, आज ते फुल टाइम मध्ये काम करतायत. यापैकी जसं मी तुम्हाला दाखवलं यातल्या हे सर शिक्षक आहेत, निवृत्ती राऊत सर, दिलीप भेले पण शिक्षक आहेत. रेखा पाटील मॅडम सुरुवातीला पार्ट टाइम मध्ये काम करत होते, आत्ता फुल टाइम मध्ये काम सुरू केलं त्यांनी पण. ओके. असे अनेक लोक आहेत. दीपा पाटील मॅडम. ओके. एक मिनिट. ह्या बघा, ह्या दीपा पाटील मॅडम फुल टाइम मध्ये काम करतायत. ओके. त्यांचा देखील नंबर इथे तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजे असे अनेक विद्यार्थी आहेत. म्हणजे मी तुम्हाला जे सांगतोय ते फक्त हवेच सांगतोय किंवा असंच सांगतोय असं नाहीये. किंवा मी तुम्हाला जे काही अभिप्राय दाखवले, हे भरत ताटे सर मगाशी नाही का आपण अभिप्राय वाचला की डॉक्टर लोकांचा प्रोग्राम घेतला आणि सगळं ते त्यांनी सांगितलं, ते हे भरत ताटे सर लातूरमधले. तर जे मी बोलतोय, जे मी दाखवतोय ते सगळं तुमच्या समोर आहे आणि ते सगळं सत्य आहे. अनेक अनेक विद्यार्थी आहेत की ज्यांनी ऑलरेडी हे सगळं केलं आहे आणि करत आहे. ओके. चला, तर सांगायचं तात्पर्य असं आहे की तुम्ही देखील हा अनुभव घेऊ शकता, तुम्ही देखील हे सगळं करू शकता. ह्या वृषाली मॅडम आहेत, त्यांनी बघा काय सांगितलं की समुपदेशन व समुपदेशनाविषयी माहिती दिली, त्यासाठी सखी ग्रुप यांच्यातर्फे सन्मान करण्यात आला. खूप खूप धन्यवाद सर. तुम्हाला माहिती आहे, माझे अनेक काउन्सिलर आज समाजामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करतायत आणि त्यांना समाजामध्ये खरंच चांगलं काय म्हणूया की चांगलं नाव मिळत आहे. त्यांना चांगलं अस्तित्व निर्माण करता येते, त्यांना प्रतिष्ठा मिळते, त्यांना सन्मान मिळतोय. माझ्या अनेक विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवले जातात. माझ्या अनेक विद्यार्थ्यांना पुरस्कार मिळाले आहेत. माझ्या अनेक विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे सन्मान मिळाले आहेत. ओके. आणि हे सगळं तुम्ही पण मिळू शकता, तुमच्याही आयुष्यात होऊ शकतं. फक्त तुम्हाला काय करायचंय, एक निर्णय घ्यायचा आहे. कसला? की यस, तुम्हाला माझ्या मिशनमध्ये सहभागी व्हायचं आहे. ओके. एक काउन्सिलर म्हणून. ओके. बघा, मी पुन्हा सांगतोय की जर तुम्ही खरंच माझ्या मिशनमध्ये सहभागी झालात तर ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव तुम्ही घेऊ शकता. ओके. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव मी तुम्हाला देईन, कारण का मी सक्षम आहे. मी सक्षम आहे. त्यामुळे माझ्यासोबत माझ्यासोबत एक काउन्सिलर म्हणून काम करायला किती जण तयार आहेत? त्यांनी येस टाईप करा फास्ट. ओके. माझ्या मिशनमध्ये एक काउन्सिलर म्हणून सहभागी व्हायला किती लोक तयार आहेत? त्यांनी येस टाईप करा. ओके. तुम्हाला माहिती आहे, मी जर व्हिडिओ अभिप्राय दाखवायला बसलो ना तर खूप वेळ जाईल आपला, आणि म्हणून मी फक्त ते अवॉइड करतोय. नाहीतर खूप व्हिडिओ आहेत माझ्याकडे जे तुम्हाला मी दाखवू शकतो, जसं इतर लोक दाखवतात तसं मी तुम्हाला दाखवू शकतो. ओके. पण वेळ जाईल त्यामुळे मी फक्त दाखवत नाही. पण जर तुम्हाला काही शंका असेल, काही अडचण असेल ना, तर तुम्ही बिनधास्त जाऊन काय करू शकता, त्या युट्यूब चॅनलला जाऊन त्या सगळ्यांचे व्हिडिओ बघू शकता. काहीच अडचण नाहीये. ओके. येस. फी किती आहे असा अनेक लोकांचा मेसेज येतोय. 5-10 मिनिटं फक्त थांबा, पुढची आपण त्याच्यावरतीच बोलणार आहोत. ओके. तर किती लोक एक काउन्सिलर म्हणून माझ्या ह्या मिशनमध्ये सहभागी व्हायला तयार आहेत? त्यांनी येस टाईप करा असं मी म्हटलं होतं. तर अनेकांचे मला मेसेज आले आहेत, पण खूप कमी मेसेज आलेत. का बरं? खूप कमी मेसेज आलेत. नाही व्हायचं सहभागी तुम्हाला माझ्या मिशनमध्ये? नाही आवडलं काम? नाही आवडलं का काम? खूप कमी मेसेज आलेत मला. येस. फास्ट 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 फास्ट. येस. आत्ता बऱ्याच लोकांचे मेसेज आलेले आहेत. ओके. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. बघा कसं आहे ना, माझी इच्छा असते की तुम्ही व्यक्त होणं, कारण का आपला मोफत वेबिनार आहे ना. तुम्ही मला 1 रुपया दिलात ना, मी तुमच्याकडे 1 रुपया मागितला, बरोबर नाही? जे काय चाललंय सगळं मोफत चाललंय, मग आपण डिस्कस करूया, बोलूया, व्यक्त होऊया ना, बरोबर की नाही? राहिला प्रश्न पुढचा, तो पुढचा पुढे बघूया. पण आत्ता तरी आपल्याला एकमेकांशी बोलणं किंवा व्यक्त होणं खूप गरजेचं आहे. चला, आत्ता खूप लोकांचे मेसेज यायला सुरुवात झाली. तर जर तुम्हाला माझ्या मिशनमध्ये सहभागी व्हायचं असेल तर काय करावं लागेल? आपली प्रवेश प्रक्रिया. येस. आत्ता आपण लास्ट टॉपिकवरती आलेलो आहोत. बघा, आपला हा कोर्स आहे आणि आपला हा जो कोर्स आहे तो 11 दिवसांचा आहे. ऑनलाईन व्हिडिओ कोर्स आहे, ज्याच्यामध्ये 23 व्हिडिओ आहेत. ओके. 11 दिवसांचा ऑनलाईन व्हिडिओ कोर्स आहे, ज्याच्यामध्ये 23 व्हिडिओ आहेत. आता हा जो अभ्यासक्रम आहे तो कशा स्वरूपाचा असेल, त्याची मी थोडक्यात एक तुम्हाला झलक दाखवतो आणि मग महत्त्वाच्या काही 2-3 गोष्टी तुम्हाला मी सांगतो. बघा, आपली एक वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवरती आम्ही काय केलेले आहेत, हे सगळे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तुम्हाला फक्त काय करायचंय, तुमचं नाव, तुमचा ईमेल आयडी आम्हाला पाठवायचा आहे. आम्ही काय करतो, तुमचं नाव, तुमचा ईमेल आयडी आम्ही आमच्या वेबसाईटवरती रजिस्टर्ड करतो आणि रजिस्टर्ड केल्याच्या नंतर तुम्हाला एक आमच्या वेबसाईटची लिंक, तुम्हाला तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड पाठवतो.
तुम्ही त्या वेबसाईटवरती गेल्याच्या नंतर लॉग इन केल्याच्या नंतर तुमच्या समोर अशा पद्धतीने डॅशबोर्ड ओपन होतो. दिवस पहिला संस्था परिचय महत्वाचे काही, दिवस दुसरा मानसशास्त्र परिचय समुपदेशन परिचय, दिवस तिसरा व्यक्तीचे प्रोग्रामिंग कुठून व कसे होते. ओके, प्रोग्रामिंग बदलता येतात का. त्याच्यानंतर दिवस चौथा प्रोग्रामिंग कसे बदलायचे. अशा पद्धतीने हा 11 दिवसांचा 23 व्हिडिओंचा अभ्यासक्रम आहे. ओके, इथे बघा मला थोडंसं दाखवायचं आहे तुम्हाला की जे मी मगाशी म्हटलं तुम्हाला की कोर्समध्ये तुम्हाला व्यवसाय मार्गदर्शन जाहिरात मार्गदर्शन दोन्ही शिकवलं जाणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे, एक मिनिट, एकच मिनिट, येस, सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे जर तुम्ही बघितला तर बघा झिरो गुंतवणूक मध्ये व्यवसाय कसा करायचा. म्हणजे मी हे का तुम्हाला फक्त दाखवतोय, काही लोकांना वाटेल की सर तुम्ही काहीतरी खोटं बोलताय. नाही, एकही रुपया खर्च न करता तुम्हाला काउन्सिलिंग फील्डमध्ये व्यवसाय करता येतो. ओके, कसा तो तुम्हाला मी कोर्समध्ये शिकवलाय की झिरो गुंतवणुकीमध्ये व्यवसाय कसा करायचा, ऑनलाईन काम कसं करायचं, आणि सगळ्यात महत्वाचं इथे हे पण मी शिकवलंय की मोफत जाहिरात कशी बनवायची कशी करायची. येस, एकही रुपया खर्च न करता जाहिरात बनवता येते. कसं, ते सगळं तुम्हाला मी काय करणार आहे कोर्समध्ये शिकवणार आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, कोर्स करायचा आहे. आता थोडक्यात कोर्सबद्दल सांगतो की सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या कोर्सला कुठलीही फिक्स वेळ नाहीये. तुम्ही रात्री झोपताना याचा अभ्यास करू शकता, सकाळी उठल्यावरती याचा अभ्यास करू शकता, तुम्हाला रविवारी सुट्टी असते, तुम्ही रविवारी याचा अभ्यास करू शकता. ओके, म्हणजे तुम्हाला रोज वेळ नाही मिळाला काही हरकत नाहीये, तुम्ही रविवारी याचा अभ्यास करा, सुट्टीच्या दिवशी याचा अभ्यास करा. म्हणजे या अभ्यासक्रमाला अशी कुठलीही फिक्स वेळ नाहीये, तुम्ही तुमच्या वेळेनुसार तुमच्या मोबाईलवरती तुमच्या लॅपटॉपवरती याचा अभ्यास करू शकता. अशी सुविधा आपण उपलब्ध करून दिलेली आहे. ओके, आता तुमच्या मनात एक प्रश्न येऊ शकतो की सर ऑनलाईन रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स आहेत, मग आम्हाला काय प्रश्न पडला, आम्हाला काय शंका असेल त्याचं काय. येस, तुम्हाला त्यासाठी मी माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड करणार आहे. त्या व्हॉट्सअप ग्रुपला 2-2 नंबर माझे आहेत ऍडमिनला. तुम्हाला काही प्रश्न शंका अडचण असेल तुम्ही बिनधास्त मला मेसेज करू शकता, मला फोन करू शकता, माझ्याशी लाईव्ह झूमवरती डिस्कस करू शकता, तुम्ही माझी व्हिडिओ कॉलवरती बोलू शकता. सगळ्या सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहेत. एवढंच नाही तर तुम्ही माझी वेळ घेऊन माझ्या ऑफिसला देखील येऊन मला भेटू शकता. ओके, त्यामुळे ऑनलाईन व्हिडिओ कोर्स आहे म्हणून आमच्या प्रश्नाचं किंवा आमच्या शंकेचं काय, तर असं अजिबात टेन्शन घेण्याची गरज नाहीये. तुम्हाला मी माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड करणार आहे. ओके, आमचा एक वेगळा ग्रुप आहे सगळ्या विद्यार्थ्यांचा, त्याच्यात तुम्हाला मी ऍड करणार आहे. आता अजून एक प्रश्न तुमच्या मनात एक येऊ शकतो की सर ठीक आहे, पण हे ऑनलाईन व्हिडिओ कोर्समध्ये खरंच शिकता येतं का, खरंच आमचा कॉन्फिडन्स वाढेल का, किंवा खरंच आम्ही काउन्सिलर बनू का. तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे. त्यामुळे मी जे सांगतोय ना ते प्रामाणिकपणे सगळ्यांनी ऐका. कसं आहे माहितीये का, ऑनलाईन व्हिडिओ कोर्स आहे म्हणून कसाही बघायचा नाही. म्हणजेच काय, जेवताना बघितलं तर चालेल का, टीव्ही बघताना बघितलं तर चालेल का, प्रवासात बघितलं तर चालेल का, मित्रांची गप्पा मारताना बघितलं तर चालेल का, नाही चालणार. या ऑनलाईन व्हिडिओ कोर्ससाठी काहीतरी नियमावली आहे. जर तुम्हाला प्रामाणिकपणे अभ्यास करायचा असेल, जर तुम्हाला प्रामाणिकपणे जर काही काउन्सिलर बनायचं असेल, तर तुम्हाला त्या नियमांचं पालन करणं खूप गरजेचं आहे. मग कुठले नियम आहेत, तर सगळ्यात पहिलं म्हणजे वही, पेन आणि इयरफोन ह्या 3 गोष्टी तुमच्याकडे पाहिजेत. वही, पेन आणि इयरफोन ह्या 3 गोष्टी तुमच्याकडे पाहिजेत. म्हणजे जेव्हा केव्हा तुम्ही अभ्यासाला बसाल तेव्हा तुमच्यासोबत ह्या 3 गोष्टी पाहिजेत. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे अभ्यास करत असताना, ओके, संपूर्ण लक्ष तुमचं अभ्यासाकडे असला पाहिजे. आणि म्हणून मी नेहमी सांगतो की काय करायचं, वहीच्या पहिल्या पानावरती लिहायचं की मला एक समुपदेशक बनायचं आहे. वहीच्या दुसऱ्या पानावरती हेडलाईन टाकायची, दिवस पहिल्याचे 2 व्हिडिओ बघा, आणि ते व्हिडिओ बघितल्याच्या नंतर त्या व्हिडिओमधून तुम्हाला काय शिकायला मिळालं हे त्या वहीमध्ये लिहून काढा. म्हणजेच काय, नोट्स लिहून काढा. त्याच्यानंतर वहीच्या दुसऱ्या पानावरती दिवस दुसरा असं लिहा, आणि दिवस दुसरा असं लिहिल्याच्या नंतर दिवस दुसऱ्याचे 2 व्हिडिओ बघा, आणि मग त्याच्यातील नोट्स लिहून काढा. ओके, म्हणजेच फक्त व्हिडिओ बघून आपल्याला अभ्यास नाही करायचा, तर त्या प्रत्येक व्हिडिओवरती काय करायचं, आपल्याला नोट्स लिहून काढायचे आहेत. बघा सायन्स काय सांगतं माहितीये का, की एखादी गोष्ट करत असताना 2 पेक्षा जास्त ज्ञानेंद्रियांचा जर का तुम्ही वापर केलात तर ती गोष्ट तुम्हाला 100% आकलन होते. आणि इथे देखील तेच मी तुम्हाला सांगतोय. बघा, डोळ्याने तुम्ही आपला व्हिडिओ बघणार आहात, तोंडाने आपला व्हिडिओ तुम्ही वाचणार आहात, आणि कानाने तुम्ही व्हिडिओ ऐकणार आहात. म्हणजे एकाच वेळेला 3-3 ज्ञानेंद्रियांचा तुम्ही वापर करणार आहात, आणि म्हणून यातला अभ्यास करून तुम्हाला 100% कळेल.
सायन्स पुढे जाऊन हे पण सांगतं की जे तुम्ही आकलन केले आहात ना, जे तुम्ही आकलन केलं आहात ते जर का तुम्ही स्वतःच्या हाताने लिहून काढलं तर ते तुम्हाला कायमस्वरूपी स्मरणात राहतं. आणि म्हणूनच मी पण तुम्हाला ते सांगतोय की फक्त व्हिडिओ बघायचे नाही आहेत, तर ते नोट्स पण आपल्याला लिहून काढायचे आहेत की जेणेकरून ते आपल्या कायमस्वरूपी स्मरणात राहतील. ओके. त्यामुळे जो विद्यार्थी, ओके, जो माझा विद्यार्थी प्रामाणिकपणे वेळ काढून अशा पद्धतीने अभ्यास करेल त्या विद्यार्थ्याची 100% काय 1000% गॅरंटी घ्यायला मी तयार आहे. ओके. कारण का तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यास केलात ना तरच मी तुमची गॅरंटी घेईल, अन्यथा मी तुमची गॅरंटी घेऊ शकत नाहीये. जे आहे ते स्पष्ट बोलतोय, गैरसमज नसावा. ओके. त्यामुळे इथे मी मात्र तुम्हाला सुविधा दिली आहे की तुम्ही तुमच्या वेळेनुसार काय करू शकता, अभ्यास करू शकता. त्यामुळे वेळ काढा, प्रामाणिकपणे अभ्यास करा, नक्कीच तुम्हाला यश प्राप्त होईल. मग आता इथे अजून एक प्रश्न तुमचा येऊ शकतो की सर, 11 दिवसांमध्ये हे 23 व्हिडिओ बघणं कंपल्सरी आहे का? नाही म्हणजे माझ्या नोकरीमुळे, माझ्या व्यवसायामुळे जर का मला ते पूर्ण नाही करता आले तर त्याला काही व्हॅलिडिटी आहे का, एक्सपायरी आहे का? ओके. तर तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे. कसं आहे ना पण मित्रांनो, मी गेली अनेक वर्ष या क्षेत्रामध्ये काम करतोय आणि मी लोकांमध्ये सहभागी होऊन काम करतोय. त्यामुळे मलाही कळतंय की आत्ता प्रत्येक जण आपापल्या ह्याच्यामध्ये बिझी असतो, व्यस्त असतो. त्यामुळे त्याला रोज वेळ मिळेलच किंवा तो रोज अभ्यास करेलच याची काहीच गॅरंटी नाहीये. बरोबर की नाही? त्याची इच्छा आहे, पण कधी इच्छा असून सुद्धा कधी कधी वेळ मिळणार नाही. मग काय? तर त्यासाठीच मी काय केलंय माहितीये का तुम्हाला इथे, की मी तुम्हाला ना संपूर्ण अभ्यासक्रम लाईफ टाईम साठी देतोय. म्हणजे यातला प्रत्येक व्हिडिओ तुम्ही एकदा नाही, दोनदा नाही, हजारदा बघा. तुम्ही आज बघा, उद्या बघा, परवा बघा. त्याला कुठल्याही पद्धतीने लिमिटेशन, व्हॅलिडिटी, एक्सपायरी नाहीये. म्हणजे तुम्ही 11 दिवसांमध्ये 23 व्हिडिओ बघा, तुम्ही 23 दिवसांमध्ये 23 व्हिडिओ बघा, तुम्ही 30 दिवसांमध्ये 23 व्हिडिओ बघा. त्याला कुठल्याही पद्धतीने काहीच अडचण नाहीये. येते लक्षात? त्यामुळे अतिशय महत्वाचं आहे की तुम्हाला लाईफ टाईम अभ्यासक्रम दिला जातोय. दुसरं महत्वाचं म्हणजे 12 ते 15 दिवसाने, ओके, 12 ते 15 दिवसाने तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला एक PDF सॉफ्ट कॉपी पाठवली जाईल आणि ती PDF सॉफ्ट कॉपी तुमच्या प्रमाणपत्राची असेल. तुम्हाला काय करायचंय, ते डाउनलोड करायचंय. डाउनलोड केल्याच्या नंतर एखाद्या झेरॉक्सवाल्याकडे जाऊन त्याला सांगायचंय की मला एका जाड्या कागदावरती हे प्रमाणपत्र प्रिंट करून दे. आणि ते प्रिंट झाल्याच्या नंतर तुम्हाला त्याची एक फ्रेम बनवायची आहे आणि ती फ्रेम बनवून तुम्हाला काम सुरुवात करायची आहे. येते लक्षात? त्याच्यानंतर तुम्हाला हे काम करत असताना जर कुठे काही अडचण आली, जर कुठल्या एखाद्या केसमध्ये जर का माझी तुम्हाला मदत लागली तर ती तुम्ही माझ्याकडनं घेऊ शकता फ्री ऑफ कॉस्ट. तुमच्याकडनं एकही रुपया मागितला जाणार नाही की मला सर्व्हिस चार्ज द्या, मला हे द्या, मला ते द्या, काहीच नाही. तुम्हाला अडचण आहे, तुम्ही बिनधास्त माझी वेळ घेऊ शकता, काहीच अडचण नाहीये. तुम्हाला मोफत अपडेट दिले जाणार, तुम्हाला डिस्काउंट कुपन दिलं जाणार, तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड केलं जाणार. ओके. लक्षात घ्या, मी मगाशी पण तुम्हाला सांगितलं, आता पण सांगतोय की तुम्ही जेव्हा आपल्या कोर्सला ऍडमिशन घेताना तेव्हा तुम्हाला आमच्या मोफत वेबिनारच्या ग्रुपमधून काढलं जातं. कारण का मोफत वेबिनारच्या ग्रुपमध्ये काय असतं, फक्त जाहिराती असतात, बाकी काहीच नसतं. तर तुम्हाला त्या ग्रुपमधून मी काढणार आणि आमच्या मेन ग्रुपमध्ये ऍड करणार की ज्या ग्रुपमध्ये ऑलरेडी आमचे सगळे काउन्सिलर काम करतायत. त्या ग्रुपमध्ये माझ्याकडून मी जनरल मीटिंग्स घेत असतो. त्या ग्रुपमध्ये माझ्या काउन्सिलरच्या काही ऍक्टिव्हिटी मी शेअर करत असतो, ज्याच्यामध्ये डॉक्टर्स आहेत, ॲडव्होकेट्स आहेत, पोलीस ऑफिसर्स आहेत, समाजकार्य करणारे आहेत, शिक्षक आहेत, प्राध्यापक आहेत, गृहिणी आहेत, नोकरदार आहेत, व्यावसायिक आहेत. त्या ग्रुपमध्ये मी तुम्हाला काय करणार आहे, ऍड करणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा त्या ग्रुपचा काय आहे तुम्हाला सांगतो, की त्या ग्रुपमध्ये ना आम्ही दर महिन्याला किंवा कधी कधी 2 महिन्याने एक ऍक्टिव्हिटी करतो. ती ऍक्टिव्हिटीमध्ये अशी असते की फ्री ऑफ कॉस्टमध्ये एखादा सब्जेक्ट तुम्हाला शिकवला जातो वेगळ्या तज्ज्ञाकडून. ओके. वेगवेगळ्या तज्ज्ञांकडून तुम्हाला वेगवेगळे विषय फ्री ऑफ कॉस्ट शिकवले जातात आपल्या ग्रुपमध्ये. त्याचा उद्देश एवढाच आहे, फक्त संस्थेला असं म्हणायचं आहे की जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याकडनं काउन्सिलिंगचा कोर्स करते, जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याकडनं काउन्सिलर बनते, तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचा देखील सर्वांगीण विकास होणं खूप गरजेचं आहे. कारण का, जर त्या काउन्सिलरचा सर्वांगीण विकास झाला ना तर तो इतरांचा सर्वांगीण विकास करेल. हे ते लक्षात. आणि म्हणून आपल्याकडून वेगवेगळ्या विषयांचं फ्री ऑफ कॉस्ट प्रशिक्षण दिलं जातं. आत्तापर्यंत आम्ही योग, प्राणायाम, त्याच्यानंतर मेडिटेशन्स, त्याच्यानंतर लॉ ऑफ अट्रॅक्शन्स, त्याच्यानंतर संमोहनशास्त्र, त्यानंतर म्युझिक थेरपी, त्यानंतर मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी, असे वेगवेगळे विषय आम्ही फ्री ऑफ कॉस्ट शिकवलेले आहेत. आणि हे सगळे जे काही आम्ही विषय शिकवतो ऑनलाईनच्या माध्यमातून
ते सगळे ऑनलाईन असतात. तुम्ही सहकुटुंब, सहपरिवार अटेंड करू शकता. त्याला कुठलीही पद्धतीने असे लिमिटेशन्स नाही आहे. त्यामुळे त्या व्हॉट्सअप ग्रुपचा एक जबरदस्त फायदा असतो आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मी तुम्हाला काय करणार आहे, ऍड करणार आहे जेव्हा तुम्ही कोर्सला ऍडमिशन घेता तेव्हा. आता आपण बघूया की नक्की ह्या कोर्सची फी किती आहे ती. पण एवढंच सांगेन, कोर्सची फी बघून ना लगेच लेफ्ट नका हो. ओके, कारण का तुम्हाला ती कोर्सची फी भरायची नाही आहे. कारण काय होतं ना, काही लोक कोर्सची फी बघतात आणि लगेच लेफ्ट होतात. ओके, तर मला इथे एवढंच सांगायचं आहे की ही कोर्सची फी बघून तुम्ही लेफ्ट होऊ नका, कारण का तुमच्याकडनं मी एवढी फी घेणार नाहीये. काय माहितीये का, जर मी ठरवलं, बघा मी थोडंसं प्रामाणिकपणे सांगतो इथे, की जर मी ठरवलं 5,999 रुपये घ्यायचे तर मी सहज घेऊ शकतो. का नाही मी घ्यावे? तुम्हाला माहिती आहे का, मार्केटमध्ये आजकाल 25, 30, 35, 40,000 रुपये लोक फी घेत आहेत. बरं, फी घेतात त्याबद्दल आपल्याला काय अडचण नाहीये. पण त्यांना तुम्ही फक्त एक प्रश्न करा की बाबा रे, तुमची 30,000 फी भरायला मी तयार आहे, पण तुमच्याकडून कोर्स करून किती लोकांनी प्रॅक्टिस केली, किती लोकांनी पैसे कमवले, याचा कुठेतरी मला पुरावा द्या. किंवा मला एखाद्या व्यक्तीचा नंबर द्या की ज्याने तुमच्याकडे पैसे भरून कोर्स केला आणि तो आज काय करतोय, चांगले पैसे कमवतोय. कोणच देत नाही, माहितीये तुम्हाला, कोणच देत नाही. मग मला सांगा, माझ्याकडे रिझल्ट आहेत, मी तुम्हाला माझं सगळं चॅनल दाखवलं की तुम्ही कुठल्याही विद्यार्थ्याला फोन करा. अजून 2 व्हिडिओ माझ्याकडे आज आलेले आहेत, मी अजून अपलोड नाही केलेले, ते अपलोड करेन मी आज किंवा उद्या वेळ मिळेल तसा. की सांगायचं तात्पर्य असं आहे की इतक्या लोकांचे नाव नंबर पत्ते मी देतोय, मग मी का नाही तुमच्याकडनं 10,000 रुपये घ्यावे हो? सांगा ना मला, का नाही घ्यावे? 10 काय, मी 20 पण घेऊ शकतो तुमच्याकडनं, कारण का रिझल्ट आहेत ना माझ्याकडे. आज मार्केटमध्ये रिझल्ट बोलतो ना. येस, माझ्याकडे रिझल्ट आहेत, द्या मला 10,000 रुपये. काय आहे माहितीये का पण मित्रांनो, पैसा कमवणे, व्यवसाय करणं हा माझा उद्देश नाहीये. माझा उद्देश तुम्हाला मी सुरुवातीला पण सांगितला की आज समाजाला काउन्सिलिंगची गरज आहे आणि त्यामुळे समाजामध्ये काउन्सिलरची गरज आहे. आणि ते कार्य मी हाती घेतलेलं आहे की तालुका, जिल्हा, शहरी भागांमध्ये सक्षम समुपदेशक घडवणं. का? कारण का समुपदेशनाच्या माध्यमातून समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन मला घडवायचं आहे. बस एवढंच आहे माझं, बाकी काहीच नाही. आणि म्हणून 5,999 पण मी तुमच्याकडनं घेणार नाहीये. पण पण हे फुकट पण मी देणार नाहीये. कारण फुकटाची किंमत नाही आहे, मी मगाशी पण म्हटलं, आत्ता पण सांगतोय. आणि कदाचित तुम्हालाही हे सगळं माहिती असेल की समाजामध्ये जे जे काही फुकट मिळतं त्याची अजिबात लोकांना किंमत राहिलेली नाहीये. त्यामुळे इथे तुम्हाला ना काहीतरी देणगी शुल्क भरावं लागेल. आणि तो देणगी शुल्क तुम्ही भरायला तयार आहात का, हा माझा प्रामाणिक प्रश्न आहे. ओके, किती जण देणगी शुल्क भरायला तयार आहेत? त्यांनी येस टाईप करा, बघूया. कारण का पैसे म्हटलं की लोक लगेच लेफ्ट होतात. नाही 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 नाही. मला स्वतःचे स्वप्न पूर्ण करायचे आहेत, मला माझे आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवायचे आहे, मला स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं आहे, मला पार्ट टाइम अर्निंग सुरू करायची आहे, मला माझं करिअर बनवायचं आहे, पण मला पैसा खर्च करायचा नाही. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, भगवद्गीतेने पण आपल्याला सांगितलंय, काय सांगितलंय, की पेराल तरच उगवेल. तुम्ही जर पेरणारच नसाल तर उगवण्याची अपेक्षाच का करताय? नका करू, तुम्हाला पेरावं लागेल. ओके, मी काही श्रीमंत घरातला नाहीये. मी जसं म्हटलं तुम्हाला की मी खूप गरीब घराण्यातला आहे. मी 1,000 रुपये पगाराची नोकरी सुरुवात केली होती आणि मी हळूहळू स्वतः नोकरी चेंज करत गेलो आणि शिकत पण गेलो त्या टायमाला. ओके, कारण का मी सातत्याने शिकत गेलो. कारण मला एक गोष्ट कळली होती की या जगामध्ये तीच व्यक्ती यशस्वी आहे ज्या व्यक्तीने स्वतःवरती खर्च केला. मग मी अनेकांच्या प्रोग्रामला जायचो, मग त्यांची फी कोणाची 25,000, कोणाची 30,000, कोणाची 50,000. मी लिटरली तुम्हाला सांगतो की पैसे उसने काढायचो, व्याजाने काढायचो, बीसी फंड याच्यातून पैसे उचलायचो, कधी कधी ते वेळ आहे तर दागिने घाण ठेवायचो. अशा वेगवेगळ्या पद्धतीने मी पैसा जमा करून मी अनेक कोर्सेस केलेले आहेत. आणि त्याचा रिझल्ट आज तुमच्या समोर आहे. कारण का मला एक गोष्ट कळली की ज्ञान हे वाघिणीच्या दुधासारखं आहे, जे प्रत्येक माणसाने प्यायला पाहिजे. जो माणूस ज्ञानी बनतो ना, जो माणूस ज्ञानी बनतो ना, त्याची झोळी निसर्ग कधीच खाली ठेवत नाही. का? कारण का ज्ञान प्रगतीचे मार्ग मोकळे करतो आणि माणसाला त्याच्या यशापर्यंत पोहोचवतो. ओके, ज्ञान हे इतकं रिटर्न देतं ना माणसाला की जे कोणच देऊ शकत नाही. आणि हीच काळ्या दगडावरची रेष आहे. त्यामुळे ज्ञानीपणा, यशस्वीपणा साधं सिंपल गणित आहे. आणि मी तेच केलं आयुष्यामध्ये की ज्ञानी बनलो आणि म्हणून तुमच्यापर्यंत इथपर्यंत पोहोचू शकलो. त्यामुळे स्वतःवरती खर्च करायला जर का तुम्ही तयार असाल ना,
तरच आणि तरच तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडेल, अन्यथा नाही. त्यामुळे किती लोक स्वतःवरती खर्च करायला तयार आहेत, त्यांनी येस टाईप करा. किती लोक स्वतःवरती खर्च करून यशस्वी बनायला तयार आहेत, त्यांनी येस टाईप करा. ओके. येस, खूप लोकांचे मेसेज येतात की येस सर, येस सर, येस सर. ओके, चला. खूप लोकांनी मेसेज केला की येस सर. ओके, चला, ग्रेट. मग तुमच्या सगळ्यांसाठी एक जबरदस्त मी ऑफर देतोय, एक संधी देतोय. ऑफर म्हणण्यापेक्षा मी संधी म्हणेन, एक जबरदस्त संधी देतोय. बघा, मानसशास्त्र पण काय सांगतं माहितीये का, की परिस्थितीला कुवत बसू नका, मनस्थिती बदला, परिस्थिती आपोआप बदलते. खर्च केलेले पैसे पुन्हा कमवता येतात, पण खर्च केलेली वेळ पुन्हा कमवता येत नाही. त्यामुळे त्या वेळेला जपा. येते लक्षात? वेळेला जपा. त्यामुळे तुम्हा सगळ्यांना ही वेळ जपायची आहे. ओके. सो तुम्हा सगळ्यांचं कौतुक आणि तुम्हा सगळ्यांसाठी एक जबरदस्त ऑफर देतोय मी, की या फी वरती मी तुम्हाला 50% सवलत देतोय. म्हणजेच तुम्हाला फक्त आणि फक्त ₹2,999 भरायचे आहेत लाईफ टाईमसाठी. अंडरलाईन द वर्ड लाईफ टाईम. की याच 2,999 मध्ये मी तुम्हाला 11 दिवसांचा 23 व्हिडिओचा कोर्स देतोय, तोही लाईफ टाईमसाठी. तुम्हाला मी एक लिगली सर्टिफिकेट देतोय लाईफ टाईमसाठी. तुम्हाला मी लाईफ टाईमसाठी हॅलोनिंग सपोर्टिंग सिस्टीम देतोय. तुम्हाला मी माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड करतोय. तुम्हाला मी माझ्याकडून जनरल मीटिंग्स किंवा मोफत असे वेगवेगळे कोर्सेस फ्री ऑफ कॉस्ट त्या ग्रुपमध्ये देतोय. हे सगळं तुम्हाला फक्त आणि फक्त कितीला मिळतंय? 2,999 रुपयाला. मी असं म्हणेन की ही एक ना संधी आहे स्वतःमध्ये, कुटुंबामध्ये, समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवण्याची. एक संधी आहे स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याची. तुम्हाला ठरवायचंय. येते लक्षात? तुम्हाला ठरवायचंय. ज्या लोकांना या संधीचा लाभ घ्यायचा आहे, ओके, त्यांनी काय करायचंय? 9699367299 या नंबरला गुगल पे, फोन पे, पेटीएम यांनी तुम्ही काय करू शकता? फीस ट्रान्सफर करू शकता. आणि फी ट्रान्सफर केल्याच्या नंतर याच नंबरला व्हॉट्सअपला तुम्हाला काय करायचंय? तुमचं नाव, तुमचं ईमेल आयडी आणि तुमच्या फीचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. पुढील 15 ते 20 मिनिटामध्ये आम्ही तुमचं ऍक्टिव्हेशन करू आणि त्याच व्हॉट्सअप नंबरला तुम्हाला आमच्या वेबसाईटची लिंक, तुमचा युजर आयडी, तुमचा पासवर्ड पाठवू आणि त्याच्या पुढच्या 15-20 मिनिटामध्ये तुम्हाला आमच्या मेन ग्रुपमध्ये ऍड करू. ओके. जर कोणाला स्कॅनरनी पाठवायचे असतील पैसे तर ते देखील तुमच्या समोर आहे. जर कोणाला बँक अकाउंट पाहिजे असेल तो देखील तुमच्या समोर आहे. जर कोणाला क्रेडिट कार्डने पैसे भरायचे असतील तर ती देखील सुविधा आमच्याकडे उपलब्ध आहे. याच नंबरला तुम्ही काय करायचंय? आम्हाला मेसेज करायचंय की आम्हाला क्रेडिट कार्डची लिंक पाठवा. नक्कीच तुम्हाला क्रेडिट कार्डची लिंक पाठवली जाईल. ओके. तर याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या सगळ्यांनी. एक स्क्रीनशॉट काढून घ्या. फी भरल्यानंतर तुम्हाला काय करायचंय? आम्हाला माहिती पाठवायची आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा एक निर्णय तुम्हाला एक वेगळी ओळख देऊ शकतो, तुमचं करिअर घडू शकतो. ओके. आणि म्हणून तुम्हाला जर ही संधी पाहिजे असेल, जर तुम्हाला 50% सवलत पाहिजे असेल, तर तुम्हाला ना आज एक निर्णय घ्यावा लागेल. ओके. आज एक निर्णय घ्यावा लागेल की येस, मला हा कोर्स करायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला आजच तुमच्या नावाची नोंदणी करावी लागेल. का? कारण का जी ऑफर मी तुम्हाला सांगितली आहे ना, ती ऑफर फक्त त्याच लोकांना मिळणार आहे जे रात्री 12 वाजायच्या आत आपल्या नावाची नोंदणी करतील. येस. ज्यांना ही ऑफर पाहिजे असेल त्यांनी काय करायचंय? आजच्या आज रात्री 12 वाजेपर्यंत आपल्या नावाची नोंदणी करायची आहे. ओके. बघा कसं आहे माहिती आहे का मित्रांनो, छत्रपती शिवरायांनी एक चांगली शिकवण आपल्याला दिलेली आहे की राज्य छोटं का असे ना, पण स्वतःचं असावं. त्यामुळे स्वतःचे अस्तित्व निर्माण करा, तरच जग तुमचा आदर करेल. ओके. आज तुम्हाला प्रत्येकाला वाटतंय की नाही की अरे, स्वतःचं काहीतरी अस्तित्व असावं, स्वतःचं काहीतरी राज्य असावं. ओके. तर मग ही एक संधी आहे तुम्हाला. तुम्ही एक काउन्सिलर बनू शकता, काउन्सिलिंग फील्डमध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता आणि नक्कीच एक स्वतःचं चांगलं अस्तित्व निर्माण कराल तुम्ही समाजामध्ये आणि मग समाज तुम्हाला रिस्पेक्ट देईल, आदर देईल. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्णय क्षमतेच्या बळावरती स्वराज्याची स्थापना केली. जर तुम्हाला देखील स्वतःचं स्वराज्य स्थापन करायचं असेल ना, तर तुम्हाला आज निर्णय घ्यावा लागेल. आज रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल. येते लक्षात? बघा ना, मला एकच म्हणायचं आहे की प्रॉब्लेम काय आपल्याला? निर्णय घेण्यासाठी आपल्याला प्रॉब्लेम काय? बघा, आपल्या आजूबाजूला आज अनेक रेकॉर्ड आहेत. तुमच्या समोर बघा आता शीतला देवी, ओके, शीतल देवी. हात नसताना देखील पायाने धनुष्य धरून तिरंदाजी करत जग जिंकणारी ही मुलगी, ओके, हिने पॅरा वर्ल्ड आर्चरीत सुवर्ण पदक पटकावून भारताची शान वाढवली. आपल्याकडे 2 हात आहेत, 2 पाय आहेत, 2 डोळे आहेत, सगळे आपल्याकडे हट्टेकट्टे आपण आहोत. सगळं काय
आपण का नाही करू शकत हे काम? जर ही मुलगी करू शकते तर आपण का नाही करू शकत? स्वतःला प्रश्न विचारा. मी कोकणातनं आलेला एक गाय बैल सांभाळणारा मुलगा, शेणे करणारा मुलगा, शेती करणारा मुलगा, ओके, त्यानंतर मुंबईमध्ये आल्याच्यानंतर ऑफिस बॉयची नोकरी करणारा मुलगा, पेपर लाईन टाकणारा मुलगा, जर मी इथपर्यंत पोहोचून मी जर हे करू शकतो तर तुम्ही का नाही करू शकत? स्वतःला प्रश्न विचारा. अडचण काय? अडचण काय? ओके. त्यामुळे एकच सांगेन, जर इच्छा असेल ना, इच्छा असेल तर नक्कीच एकदा निर्णय घ्या. कारण का, या निसर्गाचा नियम काय माहिती आहे? कृतीविना निकाल नाहीये. तुम्ही जर का रिझल्टची अपेक्षा करत असाल तर रिझल्ट असाच नाही मिळत. यू हॅव टू ऍक्शन. विदाउट ऍक्शन देर इज अ नो रिझल्ट इन दिस वर्ल्ड. ह्या जगामध्ये कृतीविना निकाल नाही आहे. आणि म्हणून जर का तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवायचा असेल, तुम्हाला इतरांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवायचा असेल, तुमचं उत्पन्न तुम्हाला वाढवायचं असेल, तुमचं वेगळं करिअर तुम्हाला सुरू करायचं असेल, तर तुम्हाला आज निर्णय घेणं खूप गरजेचं आहे. आणि तो निर्णय तुम्हालाच घ्यायचा आहे. कारण का तुमचं आयुष्य आहे, तुमचं करिअर आहे, तुमचं अस्तित्व आहे, तुमचं आहे सगळं काय. त्यामुळे तुम्हाला तो निर्णय घ्यायचा आहे. ओके. त्यामुळे मी आशा बाळगतो की तुम्ही निर्णय घ्याल, बरोबर की नाही, आणि लवकरात लवकर आपल्या नावाची नोंदणी कराल माझ्या ह्या दिलेल्या डिटेल्सवरती. आता मला थोडंसं एवढंच सांगायचं आहे तुम्हाला, की जर तुमच्याकडे काही प्रश्न असेल, काही शंका असेल, काही अडचण असेल, अगदी पैशाची पण अडचण असेल, की सर मी आज रात्री 12 वाजेपर्यंत नाव नोंदणी करण्यासाठी इच्छुक आहे, पण माझ्याकडे आत्ता इतके पैसे नाही आहेत. ओके. काही अडचण नाहीये. एकदा मात्र तुम्ही मला मेसेज करा, माझ्याशी संवाद साधा. मी पुन्हा सांगते की पैसे कमवणं हाच हेतू नाहीये. ओके. किंवा बिझनेस करणं हा हेतू नाहीये. मी प्रामाणिक प्रयत्न करतोय. त्यामुळे तुमचा प्रश्न, तुमची शंका, तुमची अडचण माझ्यापर्यंत पोहोचवा. आता वेळाभावी मी लाईव्ह मध्ये सगळे तुमचे प्रश्न उत्तर घेत नाहीये, पण रिक्वेस्ट आहे की मनामध्ये काही ठेवू नका. तुमचा प्रश्न, तुमची शंका, तुमची अडचण मला व्हॉट्सअपला पाठवा. जर तुम्हाला समाधानकारक उत्तर मिळालं तरच ऍडमिशन घ्या, अन्यथा काही जबरदस्ती नाहीये. पण मनामध्ये कुठल्याही पद्धतीने कुठलाही प्रश्न, कुठलीही शंका ठेवू नका, एवढी मी नम्र विनंती करतोय. ओके. बऱ्याच लोकांचे पेमेंट आलेले आहेत. येस, बऱ्याच लोकांनी मेसेज केलेला आहे. कृपया करून तुम्ही काय करा, मला व्हॉट्सअपला तुमची डिटेल्स पाठवा. इथे मी आता अ, तुमचे मेसेज बघतोय की तुम्ही पाठवले, की मी पाठवले म्हणून. ठीक आहे. येस, सचिन सर धन्यवाद, भारती मॅडम धन्यवाद, अ, अजून कोण आहेत ह्या, संगीता मॅडम धन्यवाद, अमोल सर येस, तुम्ही पेमेंट पाठवलात काही हरकत नाही, पण व्हॉट्सअपला मेसेज करा. तर मी सांगत हे होतो की काय होतं ना, असे अनेकांचे मेसेज झूमला येतात आणि मग काय होतं, ते वरवर जातं, नोटिफिकेशन येतं, वरवर जातं. त्यामुळे कधी कधी काय होतं की काहींच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होतं, राहून जातो. मग गैरसमज निर्माण होतो की अरे माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. त्यामुळे मी हात जोडून नम्र विनंती करतो, गैरसमज करून घेऊ नका. माझा नंबर तुमच्याकडे आहे, तुम्ही माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहात, मी कुठेही पळून गेलो नाहीये. गरज आहे ती फक्त तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये संवाद होण्याची. जर तुमचा आणि माझा संवाद झाला तर नक्कीच तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला मी सक्षम आहे. तुमच्या प्रत्येक शंकेचं निरसन करायला मी सक्षम आहे. तुमच्या प्रत्येक अडचणीला मार्ग दाखवण्यासाठी मी सक्षम आहे. पण माझ्यापर्यंत पोहोचा. ओके. त्यामुळे तुमच्यासमोर नंबर आहे. तुमचा प्रश्न, तुमची शंका माझ्यापर्यंत येऊ द्या. फक्त फोन मात्र लगेच कोणी करू नका. त्याचं कारण सांगतो. तुम्ही लगेच सगळेजण फोन केला तर फोन एंगेज लागतो. मग काही लोक निगेटिव्ह होतात की यांचा फोन लागत नाही. बरोबर की नाही. परत तुम्ही फोनवरती माझ्याशी बोलत बसलात तर मग व्हॉट्सअपला अनेकांचे मेसेज आलेले असतात, ते रिप्लायची वाट बघत असतात. काही लोकांनी पेमेंट पाठवून त्यांचा स्क्रीनशॉट पाठवलेला असतो, त्यांचा ईमेल आय डी पाठवलेला असतो, मग ते कोर्सची वाट बघत असतात. तर असा सगळा घोळ होतो. त्यामुळे माझी नम्र विनंती आहे की व्हॉट्सअपला मेसेज करा. तुम्हाला मेसेज रुपीच माझ्याकडनं उत्तर येईल. आणि जर समाधानकारक उत्तर वाटलं तर आणि तरच आपल्या नावाची नोंदणी करा. ओके. स्क्रीनशॉट सगळ्यांनी याचा काढून घ्या. येस, धन्यवाद सर, तुमचा पेमेंट आलेला आहे. ओके. धन्यवाद. तर ह्या सगळ्यांनी स्क्रीनशॉट सगळ्यांनी काढून घ्या ह्याचा. ओके. आता अजून एक विनंती, की ह्या संपूर्ण वेबिनारमध्ये काही चुकलं असेल, काही राहिलं असेल तर माफी मागतो. ओके. पण गैरसमज करू नका. संवाद साधा, ज्ञानी बना. ओके. कारण का ज्ञान प्रगतीचे मार्ग मोकळे करतो आणि आपल्याला आपल्या यशापर्यंत पोहोचवतो. आणि म्हणून तुम्ही सगळे इथपर्यंत आलात त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो, कृतज्ञता व्यक्त करतो. आणि तुम्हा सगळ्यांची आजच्या वेबिनारमधून रजा घेतो आणि आशा करतो की तुम्ही सगळे आपल्या ह्या मिशनमध्ये सहभागी व्हाल. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आभारी आहे. येस.